आज आपण 10th क्लासमधला लास्टचा चॅप्टर आहे सायन्स 2 मधला डिझास्टर मॅनेजमेंट. हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. तर डिझास्टर म्हणजे काय? तर डिझास्टर म्हणजे आपण जे नॉर्मली म्हणतो नैसर्गिक आपत्ती वगैरे, तर त्यालाच डिझास्टर म्हटलं जातं. आणि त्या डिझास्टरचं आपल्या लेवलला ते आपण मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, हे आपल्याला ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मग ह्या चॅप्टरमध्ये बघत असताना आपण काय काय बघणार आहे? एक म्हणजे डिझास्टर म्हणजे काय असतं, दुसरं टाईप्स ऑफ डिझास्टर म्हणजे डिझास्टर कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं, त्याचं स्वरूप काय, त्याचे इफेक्ट्स बघणार आहोत, इफेक्ट किंवा त्याचा ह्युमन लाईफवर कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट होतो त्या डिझास्टरचा, ते बघणार आहोत. मग त्या डिझास्टरचं मॅनेजमेंट कसं करता येईल आपल्याला, म्हणजे थोडक्यात आपत्ती व्यवस्थापन कसं करता येईल आपल्याला, ते डिझास्टर किती तीव्रतेचं आहे, द नेचर अँड एक्सटेंट ऑफ डिझास्टर. मग आता ही डिझास्टर आपत्ती आलेली म्हणजे त्याच्यात 100% काही ना काही जीवितहानी वगैरे झालेली असणार आहे. मग तशा वेळेस आपण तिथं फर्स्ट एड काय करू शकतो आणि इमर्जन्सी ॲक्शन काय घेऊ शकतो, आणि असा जर इफेक्ट किंवा असा जर डिझास्टर परत आला तर त्याच्यासाठी आपण प्रिपेअर असणार आहेत का नाहीत. मग त्याच्यासाठी मॉक ड्रिल म्हणजे एक सराव घेतल्यासारखं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण ह्या डिझास्टर मॅनेजमेंट चॅप्टरमध्ये करणार आहोत. मग साहजिक आहे, पहिला प्रश्नच आपल्याला पडतो की व्हॉट इज डिझास्टर. मग डिझास्टर म्हणजे नेमकं काय? तर डिझास्टर म्हणजे काय, एक लक्षात ठेवायचं, डिझास्टर म्हणजे एनी सडन इव्हेंट, म्हणजे कोणताही अचानक झालेला घटना की ज्या घटनेमुळं, ज्या इव्हेंटमुळं ह्युमन्स असतील, एन्व्हायरमेंट असतील, इतर ॲनिमल्स असतील, ह्यांना हार्म पोहोचलं जातं, ह्यांना त्रास होतो. मग अशा कोणत्याही गोष्टीला म्हटलं जातं डिझास्टर. मग विच डिझास्टर हॅव यू एक्सपिरियन्स्ड इन युअर एरिया. मग असं कोणतं आपल्या एरियामध्ये वगैरे असं आढळतात का डिझास्टर? तर हो, आढळतात. जे आपण बघतो जसं की मोठमोठे फ्लड असतील, फ्लडसारखे इव्हेंट असतील, ह्याला सुद्धा काय म्हणता येईल, एक प्रकारचं डिझास्टरच आहे. आणि त्या फ्लडचा मग आपल्या सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटवर किंवा तिथल्या ह्युमन्सवर कोणत्या प्रकारचा परिणाम आपल्याला आढळतो, इफेक्ट्स आपल्याला आढळतो. मग ह्या ज्या नॅचरली गोष्टीत किंवा नॉर्मली गोष्टी त्या आपल्या सभोवताली आढळतात. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये तेच बघायचं आहे की डिझास्टर म्हणजे नेमकं काय असतं, त्या डिझास्टरचे प्रकार वगैरे ते आपल्याला बघायचे आहेत. सुरुवातीला आपण डिझास्टरचं इंट्रोडक्शन बघूयात. काय असतं इंट्रोडक्शनमध्ये? डिझास्टर म्हणजे काय बघा, व्हेरियसली डेंजरस इव्हेंट ऑकर मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट, दोज आर कॉल्ड ॲज डिझास्टर. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे काय आपण बघतो आपल्या सराउंडिंगच्या एरियामध्ये जे काही डेंजरस इव्हेंट आपल्याला आढळतात, की जे डेंजरस म्हणजे काय, ज्याच्यामुळं ह्युमन्सला किंवा एन्व्हायरमेंटला हार्म होऊ शकतो, अशा इव्हेंट्सला म्हटलं जातं डिझास्टर. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर फ्लड, वेट अँड ड्राय फेमाइन, सायक्लोन्स, अर्थक्वेक्स, व्हॉल्कॅनोज एटसेट्रा. हे जे सगळे आपण उदाहरणं बघतो नॅचरल डिझास्टरचे, फ्लड म्हणजे नद्यांना पूर येणे, वेट अँड ड्राय फेमाइन म्हणजे दुष्काळ, म्हणजे ओला किंवा सुका दुष्काळ बघतो आपण. परत सायक्लोन्स असतील म्हणजे समुद्रातले मोठमोठे वादळे, अर्थक्वेक भूकंप, व्हॉल्कॅनोज म्हणजे ज्वालामुखी वगैरे, हे सगळे पण एक प्रकारचं डिझास्टरच आहे. पण ते कसे सगळे नॅचरल डिझास्टरमध्ये ते, म्हणजे नॅचरल डिझास्टरचा तो प्रकार आहे. आता हे सगळे इव्हेंट्स, दीज आर ऑल ऑफ सडन ट्रबल्स. ऑल ऑफ सडन ट्रबल्स म्हणजेच काय, तर ते अचानक झालेल्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळं माणसांना त्या गोष्टी त्रासदायक ठरतात. सच इव्हेंट कॉजेस सडन चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड देअर बाय कॉज द डॅमेज टू इट. Environment is also damaged due to use of natural resources for our development. This leads to sudden disaster unexpected to human. These can be called as man-made disaster. आता आपण ह्युमन्स हे सगळ्यात प्राण्यांमध्ये, सगळ्या ॲनिमल्समध्ये सगळ्यात बुद्धिवान प्राणी असं म्हटलं जातं. आणि ह्युमन्सला पूर्णपणे माहिती आहे की ह्या सराउंडिंगच्या इकोसिस्टीमचा किंवा एन्व्हायरमेंटचा आपल्या स्वार्थासाठी कसा पुरेपूर वापर करता येईल. मग ह्या नॅचरल रिसोर्सेसचाच यूज करत असताना, म्हणजे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी नॅचरल रिसोर्सेसचा यूज करत असताना ह्युमन्सकडून भरपूर वेळा एन्व्हायरमेंटला डॅमेज केलं जातं. मग असं ह्युमनच्या इंटरफेरन्समुळं जे काय डॅमेज होतं त्याला म्हटलं जातं मॅनमेड डिझास्टर म्हटलं जातं. युनायटेड नेशन्स has defined the disaster as the sudden event that leads to the huge loss of life and property.
आता ह्याच्यात ह्यूज इम्पॉर्टंट आहे, ह्यूज आणि सडन हे दोन शब्द इम्पॉर्टंट आहेत. आता ह्यूज म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान, आणि सडन म्हणजे काय, अचानक. युनायटेड नेशननुसार डिझास्टर म्हणजे काय, द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड द प्रॉपर्टी. अचानक झालेले निसर्गातले बदल की ज्याच्यामुळं माणसांच्या किंवा लाईफला म्हणा, जीवित किंवा प्रॉपर्टी म्हणजे वित्तीय हानी होणे, मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी होणे, ह्याला थोडक्यात काय म्हटलं जातं, तर डिझास्टर म्हटलं जातं. ॲज डिझास्टर्स ऑकर सडनली दे कॅन नॉट बी प्रेडिक्टेड. आता हे जे काय डिझास्टर सगळे हे कसे होतात, सगळे अचानक, सडनली म्हणजे काय, अचानक होतं. त्याच्यामुळं ह्याच्याबद्दलचं आपल्याला प्रिडिक्शन किंवा ह्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आधीच नसते, म्हणून आपण त्याच्याबद्दलचं कोणतेही प्रिकॉशन घेऊ शकत नाही. हेन्स प्रिकॉशन्स आर नॉट पॉसिबल. ह्यूज लॉजेस टू द प्रॉपर्टी ऑकर इन द एरिया ऑफ डिझास्टर. देर आर लॉंग टर्म इफेक्ट ऑन सोसायटी ड्यू टू इन्सिडन्स ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी लॉस. मग हे जे डिझास्टर्स असतात, ह्या डिझास्टर्समुळं लॉंग टाईम किंवा लॉंग टर्म इफेक्ट्स आपल्याला सोसायटीमध्ये किंवा आपल्या लाईफ प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतात. व्हेरियस एरियाज ऑफ लाईक इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन एटसेट्रा आर गेट अफेक्टेड बाय इट. म्हणजे काय होतं, इकॉनॉमिकल लॉसेस होतात, सोशलमध्ये लोकांची घरं पडणे वगैरे, कल्चरलमध्ये सांस्कृतिक ऱ्हास होतो, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन, ह्या प्रत्येक पद्धतीच्या व्हेरियस एरियाजमध्ये ह्याचा काय ना काय ह्या डिझास्टरचा आपल्याला अफेक्ट दिसतो. द लाईफ इन द एरिया ऑफ डिझास्टर डिस्टर्ब टोटली. देर इज अ लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल इन डिस्ट्रेस. ज्या एरियामध्ये असे आपल्याला डिझास्टर्स बघायला मिळतील, तशा एरियामधली लाईफ ही पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आपल्याला आढळते. अर्लियर वी हॅव स्टडीड व्हेरियस टाईप ऑफ डिझास्टर अँड द मेजर्स टू बी टेकन. नन ऑफ द डिफरंट डिझास्टर्स आर सिमिलर. Period of each disaster is not same. Some disasters are short term whereas some are long term. आता वरती काही आपण उदाहरणं बघितलेलेच आहेत. हे सगळे कोणत्या प्रकारचे डिझास्टर्स असू शकते, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ह्याच्यातला प्रत्येक डिझास्टर हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. प्रत्येक डिझास्टरचा हा त्याच्यासाठी लागणारा जो काही टाईम आहे तो पण वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. काही शॉर्ट टर्म आहेत तर काही लाँग टर्म डिझास्टर आहेत. रिझन बिहाइंड इच डिझास्टर्स आर ऑल्सो डिफरंट. डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ डिझास्टर इट कॅन बी डिटर्माइंड दॅट विच कॉम्पोनंट ऑफ द एन्व्हायरमेंट विल बी अफेक्टेड मोर. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिझास्टर्स आपल्याला आढळते, तर त्याच्यात वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल जे काही कॉम्पोनंट आहेत त्यांना अफेक्ट केलं जातं. मग हे जे काही डिझास्टर आहेत त्याच्या महत्त्वाचे दोन टाईप्स कोणते, तर आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे डिझास्टर म्हणजे कोणते, ते म्हणजे नॅचरल डिझास्टर आणि दुसरं म्हणजे मॅनमेड डिझास्टर. हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. हे आपल्याला बुक्समध्ये नाही आहेत पण त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती आहे. नॅचरल डिझास्टर म्हणजे काय, जे डिझास्टर किंवा असे गोष्टी किंवा असं आपत्ती म्हणू आपण की जे नॅचरल फिनॉमिनॉनमुळे होत असते त्यांना म्हटलं जातं नॅचरल डिझास्टर. आणि असे डिझास्टर की ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरफेरन्स असतो, त्या ह्युमन इंटरफेरन्सवाल्या जे काय डिझास्टर्स त्यांना म्हटलं जातं मॅनमेड. जसं की मॅनमेडमध्ये आपण बघतो मोठमोठ्या ट्रेन्सचा अपघात होणं, एरोप्लेन क्रॅश होणं किंवा ऑइल स्पिलिंग होणं किंवा गॅस लीक होणं, हे सगळे जे आहेत डिझास्टर हे कशाशी रिलेटेड आहेत, ह्याच्यात ह्युमन इंटरफेरन्स आहे. आणि ह्युमन इंटरफेरन्समुळे होणारे जे काही डिझास्टर आहे त्यांना म्हटलं जातं मॅनमेड डिझास्टर. आणि दुसरे म्हणजे महत्त्वाचा प्रकार आहे नॅचरल डिझास्टर, जे काही नॅचरल फिनॉमिनॉन्स आहेत लाईक फ्लड, व्हॉल्कॅनो, सायक्लॉन्स वगैरे एटसेट्रा, हे काय सगळे नॅचरल डिझास्टरचे एक्झाम्पल आहेत. Earlier we have studied the effect of various type of disaster and the precautionary measure to be taken in case any disaster happen. When we can classify the disaster in other way too, like catastrophic disaster. Catastrophic म्हणजे अचानक आणि भरपूर प्रमाणात नुकसान करणारे, जसे की सायक्लोन्स इन ओडिशा, कॅटास्ट्रॉपिक अर्थक्वेक्स ऑफ गुजरात अँड लातूर. आपल्या इथल्या लातूरमध्ये किल्लारी गावामधलं हे जे काय उदाहरण आहे ते एक आहे मोठं चांगलं उदाहरण नॅचरल कॅटॅस्ट्रॉपिक अर्थक्वेकचं, की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जमीन म्हणा, जीवितहानी म्हणा, आपत्ती ह्या हे जे काही किल्लारीमध्ये जो झालेला भूकंप होता त्याच्यामुळं असं आपल्याला भरपूर नुकसान झालेलं तिथं आढळतं.
आंध्र प्रदेशमध्ये सायक्लोन्स असतील वगैरे. हे सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, टोटल कॅओस, गोंधळ निर्माण होतो, लॉस ऑफ लाईफ, प्रॉपर्टी इन रिस्पेक्टिव्ह रिजन. ज्या त्या एरियामध्ये म्हणजे जिथं कुठं असे डिझास्टर झालेले आहेत त्या ठिकाणच्या लोकांची जीवितहानीसुद्धा होते, तिथलं प्रॉपर्टीचं भरपूर प्रमाणात नुकसान हे आपल्याला तिथं जाणवतं. हे त्याचे इफेक्ट असतात. हावेवर इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस, लाईफ हॅज ऑलवेज रिटर्न टू नॉर्मल विदिन द शॉर्ट टाईम. पण एक आहे की प्रत्येक डिझास्टर नंतर परत माणूस हा त्याची जे काही जीवन आहे ते आहे असं, म्हणजे लाईफ हॅज ऑलवेज रिटर्न टू द नॉर्मल विदिन शॉर्ट टाईम. म्हणजे काही थोड्या दिवसांमध्ये परत आहे अशी लाईफ चालू होतेच. डिझास्टर मेकिंग द इम्पॅक्ट फॉर लॉंग ड्युरेशन आर दोज हुज आफ्टर इफेक्ट आर आयदर सिव्हिअर और सिव्हिरिटी इन्क्रीजेस विथ टाईम. एक्झाम्पल फॅमाइन, various problems of crops, strike of worker, rising level of ocean, desertification, etc. काही डिझास्टर असतात ते असे लॉंग टर्मवाले असतात, लॉंग ड्युरेशनवाले असतात की ज्याचे आफ्टर इफेक्टसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. जसं की फॅमाइन, दुष्काळ, परत इतर क्रॉपचे प्रॉब्लेम्स वगैरे आपण म्हणू शकतो, वर्करचे स्ट्राईक वगैरे. मग अशा गोष्टी आहेत हे आपण बघतो डिझास्टर्समध्ये. आता खाली काय आपल्याला डायग्राम दिसतात दोन आपल्या समोर. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज, वेदर द प्लेसेस ऑफ डिझास्टर आर नोन टू यू, डिस्कस द इफेक्ट ऑफ दिस डिझास्टर ऑन पब्लिक लाईफ, हाऊ इट कुड हॅव बीन सेव्ड फ्रॉम दिस डिझास्टर अँड डिस्कस विथ युअर फ्रेंड्स इन द क्लासरूम. आता इथं जे डायग्राममध्ये दिसतंय आपल्याला इकडं, हे काय झालेलं आहे, मोठं फ्लड आलेलं दिसते. दोन्ही ठिकाणी काय तर पूर आलेलं दिसतोय आपल्याला, पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे तर फ्लड आलेलं दिसतोय. मग अशा वेळेस आपण कोणत्या पद्धतीनं तिथल्या पब्लिकची लाईफ सेव्ह करू शकतो, त्यांना वाचवू कसं शकतो वगैरे. मग ह्या गोष्टी आपण काय करत मित्रांबरोबर आपल्या डिस्कस करूयात. खाली काय डायग्राम पण दिसतात. अजून इथं जे दिसतंय आपल्याला ट्रेनच्या बाबतीतलं, 2 ट्रेन. आता हे जे आहे हे मॅनमेड प्रकारचे डिझास्टर आहे, हे पण काय मॅनमेड प्रकारचे डिझास्टर आहेत. आता ह्याच्यात जे दिसतंय आपल्याला, ह्याच्यात अर्थक्वेकचे संभावना जास्त दिसते आपल्याला. मग असे काही डिझास्टर आहेत, त्या डिझास्टरला आपण कोणत्या पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट कशी केली पाहिजे ह्याच्या बाबतीतलं आपण डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला टाईप्स ऑफ डिझास्टर. आता जे आपण बघतो महत्त्वाचे डिझास्टर हे 3 प्रकारामध्ये, म्हणजे आपल्या बुक्समध्ये जे दिले ते 3 प्रकारचे डिझास्टर. कोणते? जिओफिजिकल डिझास्टर, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. आता जिओफिजिकलमध्ये पण 2 आहेत, जिओलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक. आता ह्याच्यात जिओलॉजिकल म्हणजे कोणते? अर्थच्या रिलेटेड जे म्हणतो आपण त्याला जिओलॉजिकल, म्हणजे अर्थक्वेक असतील, व्हॉल्कॅनो असतील, सुनामी असतील, लँडस्लाइड्स असतील, लँडफॉल असतील, इरोजन असेल, अल्कलायझेशन असेल, फ्लडिंग असेल, एटसेट्रा. हे कशाचे एक्झाम्पल आहेत? तर जिओलॉजिकल डिझास्टरचे एक्झाम्पल आहेत. ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? तर अर्थच्या सरफेसच्या सराउंडिंगला एक म्हणजे भरपूर गॅसेसचा एक लेअर आहे, त्या गॅसेसच्या लेअरलाच म्हटलं जातं ॲटमॉस्फिअर. मग ॲटमॉस्फेरिक डिझास्टर कोणते? तर हॉट अँड कोल्ड वेव्ज, स्नोस्टॉर्म, स्नोफॉल, सायक्लॉन्स, हेलस्टॉर्म, ड्रॉट, फ्लड, मेटेरॉइड, सनस्पॉट्स, एटसेट्रा. हे सगळे कसे आहेत? तर ॲटमॉस्फेरिक डिझास्टर आहेत. बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये प्लांटच्या रिलेटेड कोणते? तर फॉरेस्ट फायर, जे मोठमोठे आपण म्हणतो वनवा लागणं वगैरे, की सध्या आत्ताचं जे चालू आहे उदाहरण लॉस एंजल्समधलं, भरपूर भयानक मोठी आग लागलेली त्यातलं कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस इथल्या जंगलांमध्ये. मग हे पण काय एक बायोलॉजिकल डिझास्टर आहे की जे प्लांट्सच्या रिलेटेड आहे. परत फंगल डिसीजेस असतील, वीड असतील म्हणजे तण, त्यातलंच उदाहरण ॲक्वॅटिक कॅरट ग्रास, कॉमन ग्रास वगैरे. बायोलॉजिकलमध्ये दुसरा प्रकार आहे ॲनिमल्सच्या बाबतीत होणारं डिझास्टर, म्हणजे जसं की इन्फेक्शियस व्हायरसेस, जे आत्ता सध्याचं म्हणजे रिसेंटली झालेलं उदाहरण म्हणजे ह्याच्यात कोरोना व्हायरस. ह्या कोरोना व्हायरसमुळं आपण बघितलं किती प्रमाणात लोकांची जीवितहानी झाली, वित्तीयहानी, लॉकडाऊन पडलं. त्या लॉकडाऊनमुळं सगळे भरपूर देश असे बंद होते लॉकडाऊन, आणि प्रत्येकाला घरात राहावं लागलं. मग ह्या पण काय एक प्रकारचं डिझास्टरच आहे. परत बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, कोलरा, मलेरिया, हेपॅटायटिस, प्लेग, इन्सेक्ट बाईट, पॉयझनस ॲनिमल्स इत्यादी. हे पण काय बायोलॉजिकल प्रकारचे डिझास्टर आहेत. मॅनमेड डिझास्टरमध्ये अननोनमध्ये काही क्रायटेरियामध्ये टाकलेत बघा, पॉयझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लॅनड ॲक्शन, ॲक्सिडेंट वगैरे. आणि इंटरनॅशनल लेवलला कुठले असतात तर 2 देशांमधले वॉर, फायर असेल, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स्ड मायग्रेशन, टेररिझम म्हणजे आतंकवाद, रेप केसेस, चाइल्ड लेबर. मग हे पण काय तर महत्त्वाचे डिझास्टरचे
टाईप्स आहेत. ठीक आहे, हे आपल्याला हे लिस्ट विचारू शकतात की कोणते डिझास्टर कोणत्या प्रकारामध्ये येतात. म्हणजे जसं की जिओफिजिकल डिझास्टर कोणते, बायोलॉजिकल डिझास्टर कोणते, मॅनमेड डिझास्टर कोणते. त्याच्यामुळे हा पण चार्ट इम्पॉर्टंट आहे. नंतरचा आपला पॉईंट आहे इफेक्ट ऑफ डिझास्टर. मग हे जे काय नॅचरल म्हणा किंवा मॅनमेड म्हणा, हे जे काय डिझास्टर्स आपल्याला जाणवतात, ह्या डिझास्टरमुळं कोणता इफेक्ट होणार आहे, ह्युमन्स लाईफवर असेल किंवा एन्व्हायरमेंटवर असेल. ठीक आहे, वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबाव मेन्शन्ड क्वेश्चन. आता वरती काही क्वेश्चन्स बघितले आपण. कोणते? विचार द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द फ्लड, म्हणजे फ्लडचे कोणते कोणते इफेक्ट आपल्याला जाणवतात. विचार द इफेक्ट ऑफ ड्राय फॅमॅन, कोरडा दुष्काळ जे आपण म्हणतो, पाऊस कमी पडल्यामुळे वगैरे. विचार द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ अर्थक्वेक्स, व्हॉट इज फॉरेस्ट फायर अँड व्हॉट इज द इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. ह्या आपण चर्चेत घेण्याच्या गोष्टी आहेत. आपण फ्रेंड्समध्ये वगैरे जे म्हणतो आपण डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. तर ह्याच्यात जसं की फ्लडचे परिणाम माहिती आहेत आपल्याला, ड्राय फॅमनचे म्हणजे पाऊसच पडला नाही तर पीक मिळणार नाही, पीक मिळलं नाही तर सगळ्या म्हणजे ह्युमन्सचं फूडचं प्रॉब्लेम येऊ शकतो. अर्थक्वेकमुळं कम्युनिटीचे जे काय म्हणजे जे काय बिल्डिंग्स वगैरे असते ते कॉलॅप्स होते, त्याच्यामुळं शेल्टरचा तुटवडा किंवा शेल्टरमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो, हार्म होऊ शकतो. फॉरेस्ट फायरच्या बाबतीत आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स त्याच्यात जळले जातात आणि त्याचा इफेक्ट हा तिथल्या राहणाऱ्या त्या फॉरेस्टमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सवर होऊ शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आहेत डिझास्टरचे, तेच आपण खाली काही बघूयात आता. We understood the serious effect of disaster with the help of above mentioned questions. Collapsing of bridge, flooding of coastal villages, shortage of food are some of the problems of floods. फ्लडच्या रिलेटेड कोणतं? समजा की एखादं पूल तुटून पडणे, परत कोस्टल एरियामधले जे काय व्हिलेजेस आहेत म्हणजे समुद्रकिनारचे वगैरे, त्या फ्लडमुळं काय होतं म्हणजे किनाऱ्यावरची गावच्या गाव पूर्ण वाहून जाण्याची शक्यता असते. अन्नाचा तुटवडा पडू शकतो वगैरे. हे कशाचे प्रॉब्लेम्स आहेत? तर फ्लडच्या रिलेटेड हे प्रॉब्लेम आहेत. परत कॉलॅप्सिंग ऑफ हाऊस, डेव्हलपिंग क्रॅक्स इन द लँड, हे कशाचे उदाहरण आहेत किंवा हे कशाचे परिणाम आहेत? तर हे अर्थक्वेक सारख्या डिझास्टरचे परिणाम आहेत. डिझास्टर लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट ऑल्सो ॲडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट. हावेवर इट इज एक्झॅक्ट नेचर of this, what is exact nature of this disease, whether there are any changes in nature before occurrence of disaster, for how long the effect occurs after the occurrence of disaster, how it needs to be think over all the aspect. This helps to understand the nature and gravity of the disaster. मग हे डिझास्टर झाले कुठं, कोणत्या प्रकारचे झाले, ह्याच्या आधीची कंडिशन काय होती किंवा ह्या डिझास्टरचे इफेक्ट किती काळ दिसतील आपल्याला. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं. त्यावेळेसच आपण त्या डिझास्टरचा नेचर आणि त्याची ग्रॅव्हिटी, नेचर म्हणजे ते कोणत्या प्रकारचं डिझास्टर आणि ग्रॅव्हिटी म्हणजे थोडक्यात आपण इथं म्हणू शकतो की त्याने डिझास्टरची तीव्रता किती हे आपल्याला तिथं कळलं. डिझास्टर डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन. कोणत्याही देशाच्या म्हणजे ज्या वेळेस अशा मोठमोठ्या नैसर्गिक आपत्ती येत असते, डिझास्टर येत असते, तर त्या पूर्ण देशाची इकॉनॉमी हे तिथं विस्कळीत होऊन जाते. दॅट इफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू डिझास्टर अँड इकॉनॉमी. दॅट इज इफ एनी पोर्ट इज डिस्ट्रॉयड देर आर लॉंग लास्टिंग इफेक्ट ऑन इकॉनॉमी ड्यू टू ह्यूज एक्सपेन्सेस ऑन इट्स रिकन्स्ट्रक्शन. जर समजा एखादं मोठं बंदर असेल किंवा एखादं मोठं ठिकाण जर ह्या डिझास्टरमुळे जर पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं असेल तर त्याचा पूर्ण सगळं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी ह्यूज एक्सपेन्स म्हणजे भरपूर पैसे वगैरे तिथं लागतात. त्याच्यामुळं डिझास्टरचा आणि इकॉनॉमीचा हा इफेक्ट हा रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह टू म्हणजे कसं, म्हणजे जितका मोठा जास्त डिझास्टर तितका जास्त इकॉनॉमिकल लॉस हे आपल्याला तिथं आढळतं. An effect of disaster on social leadership that if local leadership is not strong enough, citizen become confused. आता अशा डिझास्टरच्या वेळेस तिथल्या सोशल लिडरशिपचं महत्त्वाचं रोल असतो. जर लिडरशिप जर स्ट्रॉंग असेल तर मग तिथल्या सिटिझन्सला कोणत्याही अडचण येणार नाही आहे, त्यांच्याला कोणत्या ना कोणत्या अशी क्लॅरिटी देणारा तो लीडर असला पाहिजे. जर समजा लिडरशिप इज नॉट स्ट्रॉंग इनफ, सिटिझन्स बिकम कन्फ्युज्ड. आता कन्फ्युज्ड म्हणजे काय की आता अशा आपत्तीच्या म्हणजे अशा डिझास्टरच्या सिच्युएशनला आपण काय केलं पाहिजे हे त्यांना कळणार नाही. मग त्यांची कन्फ्युजनची सिच्युएशन तिथं होऊ शकते. म्हणून सोशल इम्पॅक्टमध्ये आपण बघतो की लिडरशिप हे चांगले असणं तिथं गरजेचं आहे.
इट अफेक्ट्स देअर पार्टिसिपेशन इन रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन ॲक्टिव्हिटीज. मग तिथल्या आसपासच्या लोकांना म्हणजे लिडरशिप जर व्यवस्थित असेल आणि त्या लिडरशिपने जर असं लोकांना सांगितलं की ज्या ठिकाणी डिझास्टर झाला आहे त्याच्या म्हणजे आसपासच्या लोकांनी ह्या डिझास्टरच्या मध्ये जेवढे काय माणसं वगैरे अडकले आहेत त्यांना रेस्क्यू करणं, त्यांना रिहॅबिलेट करणं म्हणजे त्यांना पुनर्निर्वासित करणं, ह्या गोष्टींमध्ये त्यांना पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. Administrative problems arises during disasters. If local governing bodies are affected by disaster, related departments cannot answer the problem of disaster efficiently. All the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapse. मग अशा वेळेस जे काय आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ह्याच्यात सुद्धा भरपूर अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या त्या एरियामध्ये म्हणजे जिथं कुठं असे डिझास्टर झालेले आहेत, आपत्ती झालेल्या आहेत, तिथलं पूर्ण गव्हर्नमेंट बॉडीवर त्याचा अफेक्ट होतो. त्याच्याशी रिलेटेड जेवढे काय डिपार्टमेंट असतील वगैरे त्यांनाही सुरुवातीला काही कळत नाही की नेमकं झालंय काय, कशामुळे असे डिझास्टर आले ना आता अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे. मग अशा भरपूर गोष्टी इथं होऊ शकतात त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड. त्याच्यामुळे त्या डिझास्टरमुळे पूर्ण एंटायर सिस्टीम कॉलॅप्स होण्याची शक्यता असते. मग असे काही आपण थोडेफार इफेक्ट्स ऑफ डिझास्टर बघत असताना आपल्याला काही इफेक्ट दिसतात त्याचे, जसं की एन्व्हायरमेंटल इफेक्ट कोणते, त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनलवाले इफेक्ट कोणते, पॉलिटिकल, मेडिकल इफेक्ट, इकॉनॉमिक इफेक्ट आणि सोशल इफेक्ट. मग आपल्याला ह्याच्यात दिसते एन्व्हायरमेंटल इफेक्ट कोणते कोणते होतात तर या डिझास्टरमुळे. एक म्हणजे पार्शियल ऑर कम्प्लीट कॉलॅप्सिंग ऑफ बिल्डिंग्स, म्हणजे जे काही वसाहती असतात लोकांच्या घरी वगैरे बिल्डिंग्स ते पूर्णपणे किंवा काही ते पडतात. ड्राईंग आउट ऑफ वॉटर सोर्सेस, कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, स्टिंकी पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट ड्यू टू द डिकॉम्पोजिंग कॉर्पस अँड ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. मग हे काय दिसतात आपल्याला एन्व्हायरमेंटल इफेक्ट डिझास्टरचे आढळतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल लेवलला कोणते आढळते तर स्ट्रेस ऑन वर्कर, कॉलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, जे काय त्या एरियामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम आढळणार आहे ती काय होते पूर्णपणे आपल्याला कॉलॅप्स झालेली दिसते तिथं. शॉर्टेज ऑफ फॅसिलिटीज, मग ह्या कशात सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल असणाऱ्या ह्या इफेक्ट आहेत. नंतर मेडिकल इफेक्टमध्ये कोणते आहेत इंजुरीज, इमोशनल मेंटल स्ट्रेस, इन्क्रीज इन इपिडेमिक्स अँड डेथ ऑफ विक्टिम्स, आपत्तीग्रस्त लोकांचे डेथ वगैरे हे आपल्याला मेडिकल इफेक्टमध्ये आढळतं. इकॉनॉमिकमध्ये काय तर सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, अचानक पैसे खर्च वाढतात, सरकारच्या तिजोरीवर अचानक भरपूर लोड येतो किंवा भरपूर पैसा खर्च होतो. शॉर्टेज ऑफ फंड डेव्हलपमेंट फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर, इतर गोष्टींसाठी लागणारा जो खर्च आहे त्याच्यात कमी तरता करावी लागते आणि डिझास्टरमुळे जे काय नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठीचा खर्च वाढतो. आणि डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी, आता अशा डिझास्टरच्या वेळेस आपत्तीच्या वेळेस जे काय प्रोडक्शन सेक्टर्स असतात त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. ठीक आहे. सोशल इम्पॅक्ट कोणते आढळतात तर पीपल बिकम होमलेस, देअर हाऊसेस विल बी कॉलॅप्स सेन्स देअर बिलॉंगिंग आर लॉस्ट, दे विल नीड फूड, वॉटर, शेल्टर, क्लोथिंग आणि क्राईम अँड थेफ्ट विल इन्क्रीजेस. म्हणजे काय जर समजा अशा डिझास्टरमध्ये जर लोकांची घरं पडलेली असतील, तुटून गेलेले असतील आणि त्यांच्या आसपासचे व्यक्ती किंवा त्यांच्या घरचे व्यक्ती, त्यांचे नातेवाईक वगैरे जर ते आपत्तीमध्ये डिझास्टरमध्ये जर लॉस्ट हरवले असतील कुठं तर तशा लोकांना मग फूड, वॉटर, शेल्टर, क्लोथिंग हे प्रोव्हाइड करणं म्हणजे ह्या गोष्टींची सगळी त्यांना गरज पडते. परिणामी क्राईम रेट वाढतो, चोरांची संख्या, थेफ्ट संख्या वाढते. आणि पॉलिटिकल इफेक्टमध्ये काय तर डिझास्टरच्या बाबतीत आपल्याला एक कळलं पाहिजे की प्रॉपर लिडरशिप तिथं असणं गरजेचं आहे. मग जे कोण व्हिक्टिम्स असतील, आपत्तीग्रस्त वगैरे असतील त्यांच्या बाबतीत तिथं त्या एरियामध्ये प्रॉपर लिडरशिप भरपूर गरजेची आहे. आपण वरती पण तेच बघितलं की लिडरशिप जर असेल तर तिथल्या व्हिक्टिम्सला मदत करण्यासाठी ते आव्हान दिल्यानंतर भरपूर लोक तिथं ॲज अ व्हॉलंटियर पार्टिसिपेट करतात त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वगैरे. आणि गव्हर्नमेंट कॉम्पन्सेशनसुद्धा इमिजिएटली मिळून देण्यासाठी हे लिडरशिप तिथं गरजेची असते. मग असे काय आपण हे डिझास्टरचे इफेक्ट किंवा त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स आपल्याला इथं आढळते. डिझास्टर्समुळे येणारे एन्व्हायरमेंटल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रोफेशनल प्रॉब्लेम, पॉलिटिकल प्रॉब्लेम, मेडिकल, इकॉनॉमिक आणि सोशल प्रॉब्लेम आपण इथं बघतो. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं हा
आहे इम्पॉर्टंट, येऊ सुद्धा शकतो डायरेक्ट म्हणजे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करण्यासाठी वगैरे एक्झामला. ठीक आहे. नंतर एक दुसरा पॉईंट आहे आपला, म्हणजे नेक्स्ट पॉईंट आहे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. म्हणजे डिझास्टरचा विचार करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. तर त्या म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत: प्री डिझास्टर फेज, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. म्हणजे काय, डिझास्टरच्या आधीची कंडिशन कशी होती त्यालाच प्री डिझास्टर फेज म्हटलं जातं, की जे इम्पॉर्टंट आहे. वॉर्निंग फेज म्हणजे डिझास्टर येणार आहे जर आपल्याला असं कळलं असेल तर त्यावेळेसची फेज. इमर्जन्सी फेज म्हणजे डिझास्टर आल्यानंतरची, म्हणजे एखादी आपत्ती घडते त्यावेळेस इमर्जन्सीला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या नाही त्याचा विचार करण्याची किंवा त्या गोष्टी करण्यासाठीची फेज. रिहॅबिलिटेशन फेज म्हणजे जे कोण असं आपत्तीग्रस्त आहेत त्यांची दुसरीकडं कुठंतरी सोय करणं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्विस्थापित करणं, विस्थापित केलेल्या ठिकाणी नंतर जिथं डिझास्टर झालेलं आहे ते सगळं जे काही ठिकाण आहे त्याला रिकवर करणं आणि तिथलं जे काही कन्स्ट्रक्शन वगैरे तुटलेले असणार आहेत ते सगळं पुन्हा नव्यासारखं रिकन्स्ट्रक्शन करणं. मग अशा ह्या 7 महत्त्वाच्या फेजेस आहेत की ज्या आपण ह्या विचारात घेणं गरजेचं आहे डिझास्टरच्या दृष्टीने. पण आपल्याला इथे आपल्यासारख्या कॉमन मॅनला जर विचारायचं घ्यायचं म्हटलं तर टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ द नेचर, स्कोप अँड डिझास्टर, ओनली 3 ॲस्पेक्ट ऑफ डिझास्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर कॉमन सिटीजन. सामान्य माणसासाठी कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत? एक म्हणजे फेज ऑफ इमर्जन्सी, दुसरं ट्रान्झिशनल फेज आणि तिसरं रिकन्स्ट्रक्शन फेज. आता हे पण इम्पॉर्टंट आहे. आता फेज ऑफ इमर्जन्सी म्हणजे काय बघा. इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस फेज इज दॅट मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. ही जी एकदम इमर्जन्सीची फेज असते का नाही त्याच फेजमध्ये जास्तीत जास्त लोकांचा आपण जीव वाचवू शकतो. व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, मेडिसिनल असिस्टंट, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमुव्हिंग पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. मग ह्या फेजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? जसं की रेस्क्यू ऑपरेशन करणे, लोकांना शोधणे, कुठं कुठं आपत्ती आलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या म्हणजे त्या आपत्तीमुळे कोणत्या कोणत्या एरियातले लोक हे ग्रस्त झालेले आहेत त्यांना मेडिकल असिस्टन्स कसं करता येईल आपल्याला. फर्स्ट एड महत्त्वाचे म्हणजे जर असे आपल्याला इंज्युर्ड व्हिक्टिम जर आढळले तर त्यांचा प्रथमोपचार आपल्याला फर्स्ट एड कसं करता येईल. परत रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, अशा आपत्तीमुळं जे काय आपण म्हणतो संपर्क कमी झालेला असतो मग ते संपर्क पुन्हा कसा आपल्याला रिस्टोर करता येईल ते बघणं गरजेचं आहे. रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया, ह्या सगळ्या महत्त्वाच्या एक्सपेक्टेड गोष्टी आहेत ह्या फेज ऑफ इमर्जन्सीमधल्या. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला कळते की ती ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर त्या जे काय आपत्ती आहे ती आपत्ती किती मोठी आपत्ती किंवा त्याची तीव्रता आपल्याला ह्या जी काय फेज ऑफ इमर्जन्सी त्याच्यामध्येच आपल्याला कळून येते. दुसरी फेज आहे ट्रान्झिशनल फेज. आता ट्रान्झिशनल फेज म्हणजे काय बघा. रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर. इट इन्क्लूड क्लिअरिंग ऑफ डेब्रिज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेरिंग रोड्स एटसेट्रा. मग ज्या ठिकाणी असे आपत्ती आलेले आहे, मोठे डिझास्टर झालेलं आहे तशा ठिकाणी रिहॅबिलिटेशन करणं हे ह्या फेजचं महत्त्वाचं काम आहे. रिहॅबिलिटेशन करणं म्हणजे आता त्याच्यात कोणत्या गोष्टी येतात. एक म्हणजे जिथं मोठमोठे बिल्डिंग्स वगैरे पडलेले असणं, गाळ साठलेला असेल किंवा इतर गोष्टी त्याच्या डेब्रिज क्लिअर करणं. वॉटर सप्लाय, आता प्रत्येक कुठलीही आपण जर आपत्ती कन्सिडर केली तर त्याच्यात वॉटर सप्लाय हा दूषित होणं किंवा कमी होणं हे एक महत्त्वाची गोष्ट होऊ शकते. मग तशा वेळेस वॉटर सप्लाय परत रिस्टोर करणं, परत रिपेरिंग ऑफ रोड जर खराब झालेले असतील तर त्या रोड्सचं रिपेरिंग करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्झिशनल फेजमध्ये येते. जेणेकरून जे नॉर्मली जे लाईफ जगतात पब्लिक लाईफ त्या पब्लिक लाईफमध्ये नॉर्मलसी येईल त्याच्यासाठी ह्या गोष्टी करायच्या ह्या ट्रान्झिशनल फेजमध्ये. रिहॅबिलिटेशन ऑफ द व्हिक्टिम इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ दिस फेज. सगळ्यात महत्त्वाचं ह्या फेजचं काम काय किंवा हे सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट काय ह्या फेजचा तर रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्विस्थापित करणं. ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे, ज्या ठिकाणी डिझास्टर झालेलं आहे तशा ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं हे मेन एम आहे, मेन ॲस्पेक्ट आहे ह्या ट्रान्झिशनल फेजचा.
Generally, different institutes offer the monetary and other type of help to such people. It helps to soothe the mental stress at the earliest if the victims are offered with permanent mean of earning livelihood, and this is a true rehabilitation. सुरुवातीला काही इन्स्टिट्यूट्स वगैरे असतात, मग काही गव्हर्नमेंट असतील किंवा काही खाजगी इन्स्टिट्यूट असतील की जे लोकांना मदत करतात, त्यांना सांगतात की आता इथून पुढं काय केलं पाहिजे वगैरे, त्यांचं मेंटल स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मदत करत असतात वगैरे. जर ह्याच्यात जर त्यांना परमनंट मेन ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड अँड दिस इज द ट्रू रिहॅबिलिटेशन जर मिळलं, म्हणजेच काय तर आता ज्यावेळेस असे आपत्ती येणार आहे, डिझास्टर येणार आहेत, त्यावेळेस काय होणार आहे, जे तिथल्या लोक जे व्हिक्टिम्स आहेत त्यांचं पूर्णपणे एकतर जे काही इन्कम सोर्स आहे, कमवण्याचा सोर्स आहे, तो तिथून निघून गेलेला असणार आहे, त्यांचं घर निघून गेलेलं असणार आहे. मग अशा वेळेस त्यांना जर पैसे कमवण्याचं साधन त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठीचं ते जर मिळून दिलं तर त्याला पूर्णपणे ट्रू रिहॅबिलिटेशन म्हणता येईल. मग अशासाठी त्यांना काय करणं, योग्य ठिकाणी पुनर्विस्थापित करणं, त्यांना घर वगैरे मिळवून देणं आणि त्यांना तिथं काही ना काही इन्कम सोर्स मिळवून देणं, ह्या गोष्टी ह्या ट्रान्झिशनल फेजमध्ये केल्या जातात, तरच ह्याला ट्रू रिहॅबिलिटेशन म्हणता येईल. आणि तिसरी जी फेज आहे ती तिसरी फेज म्हणजे रिकन्स्ट्रक्शन फेज. म्हणजे काय, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. दिस फेज बिगिन इन ट्रान्झिशनल फेज. People reconstruct their building and facilities like road and water supply are restored. Farming practices are restored, however it takes long time for reconstruction. जे नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टरमुळे जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान सगळे पूर्ण भरपाई करणं आणि तिथं जेवढे काय म्हणजे बिल्डिंग्स असतील किंवा रोड फॅसिलिटीज असतील, वॉटर सप्लाय असतील, पुन्हा नव्याने बांधणं, ह्याला म्हटलं जातं रिकन्स्ट्रक्शन फेज. कॉम्प्लिकेटेड फेज आहे, भरपूर काळ लागतो, त्याच्यात इकॉनॉमिकल किंवा फायनान्शियल सपोर्टसुद्धा भरपूर लागत असतो. ही फेज बिगिन होती ट्रान्झिशनल फेजमध्येच. म्हणजे जे आपण बघतो हे ट्रान्झिशनल फेजमध्येच आपण काय केलेलं, रिहॅबिलिटेशन केलेलं आहे. ते फेज चालू असतानाच ही रिकन्स्ट्रक्शनवाली फेजसुद्धा चालू होती. मग ह्याच्यात काय केलं जातं, पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स, फॅसिलिटीज लाईक रोड वॉटर सप्लाय, ह्या सगळ्या गोष्टी रिस्टोर केल्या जातात, पुन्हा जशा होत्या तशा बनवल्या जातात. फार्मिंग परत चालू केली जाते, म्हणजे शेतीपयोगी किंवा शेतीसारख्या गोष्टी की ज्या प्रोडक्टिव्हिटी क्षेत्रामध्ये येतात तशा गोष्टी पुन्हा रिस्टार्ट केल्या जातात. आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या रिकन्स्ट्रक्शन फेजला जास्त टाईम लागतो. मग अशा ह्या महत्त्वाच्या 3 फेजेस आहेत की ज्या कॉमन मॅननी विचारात घेतल्या पाहिजेत, कॉमन सिटिझन्सनी, की ज्या आपण करू शकतो ह्या अशा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी किंवा डिझास्टरला समजून घेण्यासाठी. ठीक आहे. Planet Earth has experienced many natural disasters. Listening to the description of those disasters bring numbness to the mind. Most of the disaster and related unprecedented situation have been occurred in Asian continent and region of Pacific Ocean. Huge loss of the life and the planet Earth has been occurred due to such disaster. Generally, such condition of natural imbalance have been arisen due to greed of economic progress of human being. आजकाल आपण अर्थवर ऐकतो की इथं असं झालं, तिथं तसं झालं, म्हणजे भरपूर नॅचरल डिझास्टरच्या बाबतीतलं आपण ते ऐकतो. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला एक नमनेस वाटते, म्हणजे आपल्याला मनात एक म्हणतो ना, एक दुःख वगैरे असं भावना निर्माण होते. आता ह्याच्यातले मोस्ट ऑफ द डिझास्टर जे आहेत ते कसे आहेत तर मॅनमेड डिझास्टरचे प्रकार किंवा माणसाच्या हस्तक्षेपामुळं आढळलेले दिसतात आपल्याला. जसं की इकॉनॉमिक प्रोग्रेस, म्हणजे माणसाला, ठीक आहे ना, आपण म्हणतो की माणसाला पैशाची गरज आहे किंवा जगण्यासाठी पैशाची गरज आहे, पण ह्या पैशाच्या गरजेपोटी आणि त्याच्या ग्रीड म्हणजे लालसेपोटी माणसाने एवढं नुकसान केलेलं नेचरचं, त्याच्यामुळे अशा भरपूर नॅचरल डिझास्टर्स किंवा त्याच्यातनं काही मॅनमेड इंट्रोडक्शन किंवा मॅनमेड इंटरफरन्समुळे आढळणाऱ्या डिझास्टर्स हे आपल्याला आढळतात आणि त्याचे वेगवेगळे परिणाम आपण बघतोच. इन रियालिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर्स लाईक बिकम फेअर्स. एक्झाम्पल, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इट्स इन्क्रीजिंग नीड, इमर्जिंग प्रॉब्लेम आउट ऑफ इट ऑर नाव ॲट एक्स्ट्रीम एंड. जसं आपण बघतो भरपूर दिवसापासून एक चालत आलेली गोष्ट ती म्हणजे भारताची किंवा कुठल्याही जगाची वाढती पॉप्युलेशन. हे इतकी वाढत चाललेली की त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात नेचरचं
नुकसान होण्याची शक्यता असते. सच डिझास्टर हॅव बीन इन्क्रीज्ड आफ्टर द वर्ल्ड वॉर II. कंडिशन ऑफ इनस्टॅबिलिटी अरायझेस इन द कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस एटसेट्रा. इन्सिडेंट्स लाईक टेररिझम, ॲबडिक्शन, सोशल डिफरन्स हॅव बीन रुटीन. मग आता लोकांची वाढती लालचा असेल, परत एकमेकांच्या प्रती असणारा द्वेष असेल, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणजे कोण श्रीमंत कोण गरीब, परत रेशियल किंवा रिलिजियस डिफरन्स धर्माधर्मामध्ये असणारे अंतर, परत वर्णभेद म्हणतो आपण, कृष्णवर्णीय असे वगैरे हे जे काय भेद असतात ह्याच्यामुळे मग टेररिझम सारखे इतर सोशल डिफरन्सेस हे आपल्याला आजकाल समाजामध्ये आढळतात की ते पण एक प्रकारचा आपण डिझास्टर म्हणू शकतो. Production and use of harmful chemicals is under ban in developed countries. However, production of either same or those chemicals which can wipe out the human race is common in developing and poor countries. आता काही देशांमध्ये काही जे काही हार्मफुल केमिकल्स असतील ते पूर्णपणे बॅन केलेले आहेत डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये. पण आजही असे काही डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील आणि पुअर कंट्रीज आहेत की त्यांच्यामध्ये हे असे केमिकलचं प्रोडक्शन अजून चालूच आहेत की हे प्रोडक्शन ऑफ केमिकल्स म्हणजे असे केमिकल्स पूर्ण ह्युमन रेसला सुद्धा वाईप आउट करू शकते. तर अशा केमिकलचं प्रोडक्शन आजही काही डेव्हलपिंग आणि पुअर कंट्रीजमध्ये चालू आहे. आणि ह्याचं जर अचानक लिकेज वगैरे जर झालं तर ह्याचा पण परिणाम काय होऊ शकतो तर ह्युमन्सवरच होऊ. आपल्याला इथं दिसते बघा 2014मध्ये आपण ऐकलं आहे आपलं म्हणजे पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यातलं माळीणगाव तिथं बघा लँडस्लाईड झालं म्हणजे पूर्णच्या पूर्ण एक डोंगराच्या साईडची जमीनच पूर्णच्या पूर्ण त्या गावावर कोसळली होती. म्हणजे पूर्ण जमीन तिथून निघून गेली होती आणि ते नेमकं ते माळीण व्हिलेज जे ते पूर्ण माळीण व्हिलेज जे म्हणजे गाव आहे ते पूर्ण त्या जमिनीखाली जमीन उद्ध्वस्त झाली. तर आपल्याला हे डायग्राममध्ये सुद्धा दिसतंय बा. इथं सुद्धा असेच हे डिझास्टर झाल्यानंतर तिथं सुद्धा भरपूर असे आपण ज्या मागाशी फेजेस बघितल्या त्याच्यानुसार काम करण्यात आलं. तिथं पुन्हा लगेचच स्कूलचं रिकन्स्ट्रक्शन झालं सुद्धा. म्हणजे हे आपल्याला गोष्टी करणं गरजेचं आहे. असंच एक बघितलं होतं आपण अनादर सच थ्रेट ऑफ ह्युमन बिंग्स इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स म्हणजे जे काय अणुऊर्जा केंद्र आपल्याला आढळतात की जिथं रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा यूज करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. त्यांनाच आपण काय म्हणतो ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स वगैरे असं म्हणतो. त्याचंच एक उदाहरण आहे रेडिएशन लिकेज ऑकर आफ्टर द ब्लास्ट इन द ॲटॉमिक एनर्जी प्लांट ॲट चर्नोबिल रशिया. रशियामध्ये रशियातल्या चर्नोबिल ठिकाणी असंच एकदा रेडिएशन लीक झाल्या होत्या आणि त्याचासुद्धा परिणाम त्या ॲटॉमिक एनर्जी प्लांटच्या सभोवतालचे जेवढे काही गावं वगैरे आहेत रिजन्स आहेत तिथं ते सगळ्याच आपल्याला त्याचा इफेक्ट दिसला होता. इट्स इल इफेक्ट्स आर स्टील एक्सपिरियन्स्ड इन द रिजन्स. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हा जो ॲटॉमिक प्लांट होता चेर्नोबिलमधला त्याचा यूज कशासाठी केला जायचा इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी केला जायचा. पण तिथून लीक झालेल्या रेडिएशनच्या लिकेजमुळं तिथल्या आसपासच्या रिजनमध्ये आपल्याला काय आढळतो त्याचा काही ना काही परिणाम झालेला तिथं आजही आढळतो. नाव अ डे मेनी कंट्रीज आर इक्विप्ड विथ ॲटॉमिक एनर्जी. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इज इन्क्रीजिंग ड्यू टू केअरलेसनेस. आजकाल आपण बघतो वाढती विद्युत गरजेचं म्हणजे इलेक्ट्रिसिटीची आजकाल गरज भरपूर आहे. मग मॅक्झिमम जे काही देश आहेत त्यांच्याकडे हे असेच मोठमोठे ॲटॉमिक एनर्जी प्लांट आहेत की ज्याच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. पण इथं सुद्धा रेडिएशन लीक होण्याची रिस्क भरपूर आहे. का ड्यू टू द केअरलेसनेस म्हणजे माणसं व्यवस्थित काळजी घेत नाहीत त्यातल्या ठिकाणची. त्याच्यामुळे आपल्याला तिथं रिस्क कायम आढळते की तिथून रेडिएशन लीक होण्याची शक्यता असते. हेन्स इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फॉरमोस्ट नीड टू ऑलमोस्ट ऑल द नेशन. म्हणून प्रत्येक नेशनने हे डिझास्टर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे हे प्रत्येक तिथल्यांना शिकवलं पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक नेशनमध्ये आज ही गरज आहे. का तर अशा पद्धतीत आता ॲक्सिडेंट आता जे आपण म्हणतो डिझास्टर म्हणजे काय तर सडन इव्हेंट झालेले आहेत की ज्याच्यामुळं ह्युमनला एन्व्हायरमेंटला इतर इकॉनॉमीजला काय होतं हार्म पोहोचवला जातो. मग आता ह्या ज्या गोष्टी त्याच्यात आपण महत्त्वाची गोष्ट कन्सिडर करतो ते म्हणजे सडन म्हणजे अचानक होते. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्याबद्दलचं आधीच प्रिपेअर राहता येणार नाही आहे. पण आपण काय करू शकतो त्याच्यात
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्यासारखं, त्याला आपण काय करू शकतो, केअर घेऊन, व्यवस्थित केअर जर घेतली आपण, तर आपण हे कदाचित प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला हे डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं हे सगळ्यांनी आणि प्रत्येक नेशनमध्ये हे कळून घेणं गरजेचं आहे. इनफॅक्ट इट इज द मोस्ट नेसेसरी फॉर सिटीजन ऑफ ऑल कंट्रीज बिकॉज दे आर द मेन सफरर इन एनी टाईप ऑफ डिझास्टर. ज्यावेळेस अशी कुठली नैसर्गिक आपत्ती येत असते, डिझास्टर होत असतं, त्यावेळेस त्याचा जो परिणाम आहे तो मेन परिणाम म्हणजे तिथल्या त्या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या सिटीजन्सवर होतो. त्याच्यामुळं ह्या प्रत्येक सिटीजन्सला डिझास्टर मॅनेजमेंटबद्दलचं पूर्ण ज्ञान, किंवा मी म्हणतो त्या सिच्युएशन पुरतं का असं ना, पण त्या डिझास्टर मॅनेजमेंट हे कसं केलं जावं ह्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक सिटीजनला असणं गरजेचं आहे. हेन्स डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ सिटीजन इन डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. Similarly, disaster management scheme should be changed with respect to location, time and nature of the disaster. प्रत्येक सिटीजननी ह्या अशा डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रोग्राममध्ये किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. ह्या ज्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या प्रत्येक ठिकाणानुसार, प्रत्येक टाईमनुसार आणि नेचर ऑफ डिझास्टर आहे त्याच्यानुसार ह्या चेंज होत राहतात. इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ओव्हरऑल देर मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर, इट शुड बी ओव्हरकम. मग कुठल्याही प्रकारचा डिझास्टर कधीही उद्भवू शकतो, त्याच्यामुळे प्रत्येक प्रकारच्या डिझास्टर बाबतीत इथं प्रिपेअर होणं गरजेचं आहे. म्हणूनच कन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अरायझन आउट ऑफ दिस ओनली. मग ह्या कारणासाठीच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आणि ते का करणं गरजेचं आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे. आणि आजकाल त्या डिझास्टर मॅनेजमेंट कशी केली जावी ह्याची गरजसुद्धा आहे. मग नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय बघा. Disaster may be minor or major, short time or long time. It should be overcome and effective disaster management is necessary for it. आता हे जे डिझास्टर असणार आहे ते लहान प्रमाणात असू शकतो किंवा ते एकदम मोठ्या प्रमाणात असू शकतो. काही छोट्या काळासाठी असू शकतो, शॉर्ट टाईमसाठी असू शकतो किंवा लॉंग टाईम असू शकतो. हे डिझास्टर कसलंही असू द्या त्यानं माणसांचं नुकसान होणार आहे. म्हणून अशा डिझास्टरला ओव्हरकम करण्यासाठी इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट हे गरजेचं आहे. देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट पब्लिक पार्टिसिपेशन. जर आपल्याला ह्या डिझास्टरचं व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं असेल तर तिथं आपल्याला पब्लिकचं पार्टिसिपेशन गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं देर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. Disaster management is either prevention of disaster or making arrangement to face it or at least achieve the abilities to face it. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हे एवढं इम्पॉर्टंट आहे बघा, लक्ष द्या. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे एक तर ह्या डिझास्टरचं प्रिव्हेन्शन करणं किंवा ऑर मेकिंग अरेंजमेंट्स टू फेस इट, किंवा त्याला सामोरे जाणं आणि त्या सामोरे जाण्यासाठी काही ना काही अरेंजमेंट करणं, ऑर ॲटलिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट, किंवा त्या डिझास्टरला फेस करण्याची ॲबिलिटीज अचीव करणं. ह्यालाच म्हटलं जातं डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटची एवढी जी लाईन आहे ते अंडरलाईन करा, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. काय तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, एक तर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर किंवा मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट ऑर ॲटलिस्ट अचीव द ॲबिलिटी टू फेस इट. डिझास्टर इज व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज अन ॲक्सिडंट. आता डिझास्टर काय आपण सांगून होणारी गोष्ट नाही आहे, त्याला सडन इव्हेंट म्हटलं जातं, अचानक होणार. इट्स लाईक अ ॲक्सिडंट. व्हॉट शॅल वी डू इन सच सिच्युएशन अँड हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर सेल्फ, आवर बिलॉंगिंग अँड ॲनिमल्स. मग अशा डिझास्टरला आपण कसं प्रिपेअर होऊ शकतो किंवा आपल्या आसपासच्या जे काही ॲनिमल्स आहेत, आपल्या नातेवाईक आहेत वगैरे, त्यांना कसं प्रोटेक्ट करू शकतो. तर बघा, इन केस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट देअर शुड बी अन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस. पहिला प्रयत्न आपला काय होईल की कमीत कमी हानी झाली पाहिजे, कमीत कमी लॉस होईल, हे काळजी आपण पहिले घेतली पाहिजे. डिझास्टर आर नेव्हर प्लॅनड बट लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन प्लॅनड मॅनर. डिझास्टर अचानक होणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याला आपण प्रिव्हेंट करल किंवा त्याच्याबद्दलची जी काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला म्हणजे माहीत नाही आहे, पण आपण काय करू शकतो व्यवस्थित मॅनरमध्ये त्याच्यामुळे जे होणारे लॉसेस आहेत निदान त्यांना तरी मिनिमाइज करू शकतो. डिझास्टर आहे ते अचानक झालेली प्रोसेस किंवा अचानक होणारी प्रोसेस आहे ती त्याच्या
वेळेतच होणार आहे. पण आपण काय करू शकतो, जर आपलं व्यवस्थित प्लॅन असेल तर आपण त्या प्लॅनड मॅनरमध्ये त्या डिझास्टरमुळे होणार जे काय नुकसान आहे, जे लॉसेस आहेत ते प्रिव्हेंट करू शकतो. मग असंच ह्या डिझास्टरचे ऑब्जेक्टिव्ह काय, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट का केलं जातं. पहिला पॉईंट आहे त्याच्यातला, सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ ड्युरिंग द कॅलॅमिटी अँड रिलीज द पीपल. म्हणजे पहिल्या ह्याच्यात काय की माणसांचे जेवढे काय त्या एरियामध्ये किंवा त्या डिझास्टर जिथं होतोय तशा एरियामध्ये जेवढे काही ह्युमन्स आहेत त्या ह्युमन्सची लाईफ पहिल्यांदा वाचवणं हे प्रायोरिटी पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरं, सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. जे काय रोजच्या रोज लागणाऱ्या जे काय गरजा आहेत लोकांच्या त्या सगळ्या तिथं प्रोव्हाइड करणं. तिसरं, टू रिस्टोर द ह्युमन लाईफ इन रिजन बाय क्रिएटिंग रिकॉन्सिलिएशन इन डिझास्टर. तिथल्या लोकांना परत तिथंच काय करणं, रिस्टोर करणं. हे पण एक काय महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या ह्या डिझास्टर मॅनेजमेंटचं. परत रिहॅबिलेट द डिझास्टर विक्टिम. आता रिहॅबिलिटेट म्हणजे काय, पुनर्स्थापन किंवा पुनर्वासाहत करणं, म्हणजे जे काय ज्यांची घरं वगैरे गेलेले आहेत त्यांना पुनर्विस्थापित करणं, ह्यालाच म्हटलं जातं रिहॅबिलिटेशन किंवा रिहॅबिलिटेट ऑफ डिझास्टर विक्टिम. विक्टिम म्हणजे जे काय ग्रस्त नाही, म्हणजे आपत्तीग्रस्त जे काय लोक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, विक्टिम्स असं म्हणतो. मग त्या विक्टिमचं पुनर्स्थापन म्हणा किंवा आपत्तीग्रस्त लोकांचं जे काय रिहॅबिलिटेशन करणं हे एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. परत, कन्सिडरिंग द प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन डिझास्टर सच डिझास्टर विल नॉट रिच इन फ्युचर अँड टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. आणि अशा प्रकारचे म्हणजे जे काही डिझास्टर असतील तशा प्रकारचे डिझास्टर पुन्हा होऊ नयेत ह्याची काळजी घेतली जाते. आणि जरी झाले तरी त्याच्यामुळं होणारे जे काय लॉसेस आहेत ते त्याची इंटेन्सिटी आपल्याला कमी करता येईल. ह्या गोष्टींसाठी हे डिझास्टर मॅनेजमेंट गरजेचं असतं. हे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ज आहेत डिझास्टर मॅनेजमेंटचे, एक्झामला येऊ शकतात. ह्याला पण इम्पॉर्टंट करा, असू द्या इम्पॉर्टंट. Disaster management is achieving or time to time improving the ability to face the disaster through scientific and careful observation and analysis of data. अजून एक आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन करता येईल. काय असतं, डिझास्टर मॅनेजमेंट इज अचिव्हिंग ऑर टाइम टू टाइम इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू फेस द डिझास्टर थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन अँड ॲनालिसिस ऑफ डाटा. म्हणजे एखाद्या गोष्टीचा व्यवस्थित केअरफुल ऑब्झर्वेशन करून किंवा त्याच्याबद्दलचा सगळा डाटा काढून त्या डिझास्टरला फेस करण्याची ॲबिलिटी अचीव करणं, इम्प्रूव्ह करणं ह्याच म्हटलं जातं डिझास्टर मॅनेजमेंट. फॉर एक्झाम्पल, प्रिपेरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू स्टडी ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणत्या प्रकारचे असू शकतात, रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एक्झिक्युटिंग दॅट प्लॅन इज नथिंग बट द मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. मग ह्याच्यात काय करू शकतो आपण की एखाद्या डिझास्टरचे प्रिव्हेंटिव्ह मेजर कोणते असू शकतात. जरी समजा तो डिझास्टर झाला तर तशा ठिकाणी आपण रिहॅबिलिटेशन कसं करेल, रिकन्स्ट्रक्शन कसं करेल, ह्या सगळ्यांचा प्लॅन म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. मग हे जे काय डिझास्टरचं जे मॅनेजमेंट आहे ते दोन पद्धतीत म्हणजे दोन टाईप्समध्ये डिवाईड केलेलं किंवा 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. कोणते, पहिला पार्ट आहे प्री डिझास्टर. प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, ते एखादी आपत्ती डिझास्टर घडण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो. बघा, दिस इन्क्लूड द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस द टाईप ऑफ डिझास्टर. म्हणजे कोणत्या प्रकारचा डिझास्टर आहे आणि त्याला आपण कोणत्या प्रकारे रोखू शकतो म्हणा किंवा त्याला फेस करण्यासाठी कोणत्या प्लॅनिंग करू शकतो, ह्यालाच म्हटलं जातं प्री डिझास्टर मॅनेजमेंट. मग त्याच्यातला पहिला पॉईंट कोणता, आयडेंटिफाईंग द प्रो डिझास्टर एरियाज. प्रो डिझास्टर एरिया म्हणजे काय, कोणत्या एरियामध्ये हे डिझास्टर होण्याची शक्यता आहे तशा एरियाला आयडेंटिफाय करणं. दुसरं काय, कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रोबॅबल साईट ऑफ डिझास्टर थ्रू प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हॅझार्ड्स मॅप्स रिस्पेक्टिव्हली.
ज्या वेळेस आपल्याला कळतं, म्हणजे तसले वेगवेगळे इंटेन्सिटी मॅप असतील किंवा हॅझार्ड मॅप असतील, त्याच्या मदतीनं कळतं की कोणत्या एरियात किती इंटेन्सिटीचं डिझास्टर होणार आहे. मग तसे इन्फॉर्मेशन सगळी त्या त्या एरियाच्या बाबतीतली कलेक्ट करणं. नंतर गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. जर समजा आपत्ती आलीच तर त्याला कसं फेस करायचं, त्याच्याबद्दलची मॅनेजमेंट कशी करायची, त्याची स्पेशल ट्रेनिंग घेणं. इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अबाउट जनरल पब्लिक. जे काही सामान्य माणसं आहेत, आता ते सामान्य माणसांना ह्या डिझास्टर वगैरे असल्या गोष्टींच्या बाबतीतलं ज्ञान देणं, त्यांना जनरल माहिती करणं, अवेअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये करू शकतो. मग त्याच्यात वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम असतील, मास मीडिया असतील, इत्यादी मदतीनं आपण काय करू शकतो, अवेअरनेस लोकांमध्ये पसरवू शकतो, की जे एक प्री डिझास्टर मॅनेजमेंटचाच प्रकार आहे. मग प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. दुसरं आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर त्या डिझास्टर झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या गोष्टी किंवा त्याच्यानंतर त्याला कसं मॅनेज करायचं, ह्याला म्हटलं जातं पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. मग ह्याच्यात पहिला पॉईंट काय येतो, प्रोव्हाइडिंग ऑल टाईप ऑफ नेसेसरी हेल्प टू व्हिक्टिम्स ऑफ डिझास्टर. म्हणजे काय आपत्तीग्रस्त लोक आहेत, जिथं डिझास्टर झालेले, तशा लोकांना शक्य तेवढी, जेवढी शक्य तेवढी सगळ्या प्रकारची मदत त्यांना प्रोव्हाइड करणं. दुसरं, पार्टिसिपेशन ऑफ प्रिफरेबली लोकल पीपल सेव्ड फ्रॉम द डिझास्टर अँड अरेंजिंग द हेल्प टू व्हिक्टिम्स. म्हणजे अशा आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी तिथल्या लोकल लोकांचंच पार्टिसिपेशन कसं घेता येईल ह्याच्याकडं लक्ष देणं किंवा त्यांनाच पार्टिसिपेट करण्यासाठी प्रवृत्त करणं. तिसरं, क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर. डिफरंट टाईप ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर. मग ज्या ठिकाणी असे डिझास्टर झालेले तशा ठिकाणी असे लवकरात लवकर असे क्विक इस्टॅब्लिशमेंट हेल्प सेंटर तिथल्या तिथं डेव्हलप करणं. प्रत्येक प्रकारच्या डिझास्टरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेल्प सेंटर तिथं, कंट्रोल सेंटर तिथं तयार करणं. हे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटचाच एक पार्ट आहे किंवा त्याच्यातलीच एक स्टेप आहे. नेक्स्ट आहे कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू व्हिक्टिम्स अँड कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प. म्हणजे जे काय आपल्याला मटेरियल आलेलं आहे म्हणजे हेल्प करण्यासाठी तशा एरियाजमध्ये, तर त्या कंट्रोल सेंटरमध्ये हे जे काय हेल्प मटेरियल रिसिव्ह केलेलं आहे त्याची व्यवस्थित डिलिव्हरी करणं, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हिक्टिम्सला हे सगळं प्रोव्हाइड करणं आणि त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेणं, म्हणजे अजून कोणती मदत लागते का, कशा प्रकारची मदत लागते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करणं. आणि लास्टचा पॉईंट आहे बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू. अशा डिझास्टरच्या रेस्क्यूसाठी ऑलवेज प्रिपेअर राहणं. मग हे काय तर महत्त्वाचे प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये करण्यात येणाऱ्या गोष्टी. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेन अस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. ही डिझास्टर मॅनेजमेंट करण्यास म्हणजे का करायची किंवा ते कोणत्या पद्धतीनं आपण करू शकतो. पहिलं म्हणजे प्रिपरेशन. आता प्रिपरेशनमध्ये काय तर बघा, प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर्स. जर समजा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की कुठल्याही डिझास्टरला आधीपासूनच प्रिपेअर राहणं, जेणेकरून त्या डिझास्टरमध्ये होणारं नुकसानची इंटेन्सिटी आपण कमी करू. ठीक आहे, मग त्याच्यामुळे पहिली स्टेप कुठली असते आपली प्रिपरेशन. म्हणजे काय तर ह्या डिझास्टरमुळं होणार जे काय डिस्ट्रक्शन आहे ते कसं मिनिमाइज करता येईल त्याच्यासाठीचा प्लॅन बनवणं. दुसरं म्हणजे रिडम्पशन. म्हणजे काय, प्लॅन फॉर मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. ज्या त्या सोसायटीसाठी किंवा जिथं कंट्रीसाठी वगैरे कसं आपल्याला डॅमेज मिनिमाइज करता येईल त्याच्यासाठीचा प्लॅन करणं. परत प्रिपेअर्डनेस म्हणजे काय, अ प्लॅन इज चॉकड आउट सो ॲज टू गेट द क्विक रिस्पॉन्स फ्रॉम जनरल पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन. चॉकड आउट म्हणजे काय तर त्या पूर्ण प्लॅनचा आराखडा आखणं. त्या प्लॅनचा पूर्ण काय करायचं, आराखडा आखायचं की कोणत्या पद्धतीनं आपल्याला कुठल्या ठिकाणी कशी मदत पोहोचवायची वगैरे, जेणेकरून क्विक रिस्पॉन्स पोहोचवला जाईल आणि तिथल्या व्यवस्थित लोकांना सगळ्यांना आपल्याला मदत करता येईल. त्याच्यासाठी हे आधीच सगळा प्लॅन चॉक आउट करणं म्हणजे आराखडा सगळा तयार करणं.
नंतर काय इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर म्हणजे काय इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपण डिझास्टर मॅनेजमेंट करू शकतो, कोणत्या पद्धतीचा डिझास्टर आहे, ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट किंवा हे सगळ्यांचं रिव्ह्यू मॅनेज करणं. नंतर आहे त्याच्यातला दुसरा म्हणजे नंतरचा ॲस्पेक्ट आहे रिस्पॉन्स. म्हणजेच काय रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिवन इमिजिएटली आफ्टर द इन्सिडन्स. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन दिस सायकल. लवकरात लवकर म्हणजे डिझास्टर झाल्या क्षणी लगेचच काय तर काय रिस्पॉन्स पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणजे लगेच तातडीने तिथं मदत पोहोचवणं गरजेचं असतं. नंतर रिसर्जन्स म्हणजेच काय बघा रिसर्जन्स इज अ इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर अँड नॅशनल प्रोग्रेस. Resurrection is a stage used for the welfare and rehabilitation of the nation. आता रिसर्जन्स म्हणजे काय जे काय समजा त्या डिझास्टरमुळं जे काही गोष्टी थांबलेल्या आहेत किंवा जे काही गोष्टी नष्ट झालेल्या आहेत कॉलॅप्स झालेल्या आहेत वगैरे ह्या सगळ्यांचं पुनरुत्थान करणं किंवा पुन्हा एकदा ह्या सगळ्यांची वाढ करणं व्यवस्थित सगळं नंतर तयार करणं ह्यालाच म्हटलं जातं रिसर्जन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. ठीक आहे. आणि लास्टच आहे रिस्टोरेशन म्हणजेच काय दिस इज इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. दिस स्टेप इज युजफुल फॉर रिहॅबिलिटेशन म्हणजे डिझास्टर झालेल्या ठिकाणाच्या लोकांचं किंवा काय म्हणू आपण त्याला पुन्हा त्यांचं सगळं जीवन व्यवस्थित करण्यासाठी त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठीची ही जी प्रोसेस आहे. हे जे डिझास्टर मॅनेजमेंटचे मेन ॲस्पेक्ट्स आहेत. कोणते कोणते ॲस्पेक्ट्स आहेत मेन आपण बघितलेले एक म्हणजे प्रिपरेशन, दुसरं रिडेम्पशन, तिसरं प्रिपेअर्डनेस, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, नंतर रिस्पॉन्स, रिसर्जन्स, रिस्टोरेशन. हे सुद्धा एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे. तसले चार्ट फिल करण्यासाठी वगैरे हे येण्याची शक्यता आहे. आता एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे की आता हे जे काय डिझास्टर मॅनेजमेंट करायचं असतं त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून काहीतरी ॲथॉरिटी असतात किंवा गव्हर्नमेंटकडून काही संस्था नेमल्या जातात किंवा काही अशा ॲथॉरिटी नेमल्या जातात की ते ह्या पूर्ण डिझास्टरची काळजी घेत असतात किंवा त्याचं केस स्टडी करत असते. जसं की स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी. बघा इन केस ऑफ डिझास्टर अँड ॲथॉरिटी हॅज बीन इस्टॅब्लिश्ड ॲट द लेवल ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे ज्यावेळेस असं कुठला डिझास्टर वगैरे आढळलेला असणार आहे झालेला असणार आहे त्यावेळेस गव्हर्नमेंटकडून एक अशी ॲथॉरिटी तयार केली जाते. खालील चार्टमध्ये आपल्याला बघायचे हे सगळे कोणते ॲथॉरिटी तयार केलेले असतात गव्हर्नमेंटने आणि ते कोणत्या प्रकारे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं काम करत असतात. ह्या सगळ्या ज्या आहेत ते डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 च्या अंतर्गत ह्या सगळ्या ज्या आपण खाली बघणार आहोत त्या सगळ्या ॲथॉरिटीज गव्हर्नमेंटने स्थापन केलेल्या आहेत. मग त्यातलं पहिलं कोणतं बघूयात आपण. आता हे कशा पद्धतीनं कोण कोणाला कंट्रोल करत असतं किंवा कशा पद्धतीनं ह्या काम करत असते ते आपण बघणार आहोत. पहिले नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी ही नॅशनल लेवलला असते. नॅशनल लेवलला ज्यावेळेस म्हणजे आपण बघतो डिझास्टर वगैरे होत असतात त्यावेळेस नॅशनल लेवलला जी ॲथॉरिटी असते त्याला म्हटलं जातं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी. ह्याचं चेअरमन असतात प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरच्या अंडर ही ॲथॉरिटी बनलेली असते. स्टेट लेवलला जे असते स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी ते असते त्याला चीफ मिनिस्टर त्याचे चेअरमन असतात. डिस्ट्रिक्ट लेवलला जी मॅनेजमेंट अथॉरिटी असते त्याचे चेअरमन कलेक्टर असतात. तालुका लेवलला जी डिझास्टर मॅनेजमेंटची अथॉरिटी असते त्याचं जे मेन असतात चेअरमन ते कोण असतात तर तहसीलदार असतात. मग ह्यांची कामं काय आहेत तर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग. ह्या काय करत असतात म्हणजे जे काय ऑर्गनायझेशन आहेत जसं की जे काय मेट्रोलॉजिकल असतील किंवा आपण म्हणतो जिओलॉजिकल जे काय ऑर्गनायझेशन असतील की ज्यांना ह्या बाबतीत माहीत असते की कुठलं डिझास्टर कधी येण्याची शक्यता असते. मग त्या काय करत असतात ह्या अथॉरिटीजला त्याच्याबद्दलची माहिती कळवत असतात. मग त्यांना माहिती कळल्यानंतर ते माहिती पुढं पास करत असतात. मग नॅशनल लेवलला ही माहिती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीकडे जाते. म्हणजे त्याचं मेन जे असतात प्राईम मिनिस्टर मग त्यांच्या थ्रू चीफ मिनिस्टर त्यांच्या थ्रू ज्या त्या जिल्ह्यापर्यंत कलेक्टरला
आणि परत नंतर तालुका लेवलला तहसीलदारपर्यंत ती पोहोचवली जाते. तहसीलदारकडून किंवा तालुका लेवलपासून हे परत व्हिलेज लेवलला पाठवले जाते आणि व्हिलेज लेवल कमिटीचे चेअरमन असतात सरपंच, ज्या त्या गावचे सरपंच. मग काय होत असतं ह्याच्यात जनरल पब्लिक ते व्हिलेज लेवल कमिटी हे सगळे मिळून काय करत असते तर सिस्टीम इन्व्हॉल्वड इन ॲक्च्युअल रेस्क्यू अँड हॅबिलिटेशन. म्हणजे जे काय खरं ॲक्च्युअल काम करायचे तर हे कोण काम करत असते, एकतर व्हिलेज लेवलला जनरल पब्लिक किंवा तालुका लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला. म्हणजे हे सगळे जे मिळून काय करत असते तर त्या डिझास्टरचं मॅनेजमेंट करण्याचं बघत असतात. मग ह्या सगळ्या ॲथॉरिटीज की ज्या गव्हर्नमेंट ॲक्ट 2005 नुसार काय केलेलं तर ह्या सगळ्या ॲथॉरिटीज इस्टॅब्लिश केलेल्या असतात. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 नुसार नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला, तालुका लेवलला, व्हिलेज लेवलला ह्या ॲथॉरिटीज इस्टॅब्लिश केल्या जातात आणि त्यांच्यानुसार त्यांच्या थ्रू हे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचं वर्क हे केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी. त्यांचं काम काय असतं, ते कोण स्थापन करतं वगैरे बघूयात आपण. ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ रिहॅबिलिटेशन स्कीम. मग जर समजा जिल्हा लेवलला जर अशी म्हणजे एखादं डिझास्टर आलेले असेल तर त्याच्यासाठीचं जे जिल्हा लेवलचं डिस्ट्रिक्ट लेवलचं जी काय रिस्पॉन्सिबिलिटी असते तर त्या डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे ही डिझास्टर मॅनेजमेंट आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ रिहॅबिलिटेशन स्कीमची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते. कलेक्टर इज प्लॅनिंग, coordinating and controlling the implementation of rehabilitation program, gives out necessary instruction and reviews the entire system. ह्या सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचा जो मेन असतो डिस्ट्रिक्ट लेवलला तर तो कोण असतो, कलेक्टर. तोच प्लॅनिंग करणार आहे, तोच कोऑर्डिनेशन करणार आहे, तोच कंट्रोल करणार आहे, सगळ्या इम्प्लिमेंटेशन करणार आहे रिहॅबिलिटेशन प्रोग्रामचं. ठीक आहे, मेन कोण असणार आहे ह्या पूर्ण अथॉरिटीचा तर कलेक्टर. District collector is also responsible for designing the scheme for each district separately for each type of disaster and getting those sanctioned from the state level authorities. State level authorities कडून म्हणजे राज्य लेवल कडून कोणत्या स्कीम्स ह्या सँक्शन झालेल्या आहेत, ह्या स्कीम सगळ्या डिझाईन करणं किंवा त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम कोण करत असतं तर डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे सगळं काम करत असतो. मग अशा काही गव्हर्नमेंट थ्रू अथॉरिटीज नेमलेल्या आहेत की ज्या काय करत असतात त्यांच्या पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटचे काम करत असतात. डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिटसुद्धा सरकारने स्थापन केलेले असतात. म्हणजे काय बघा त्यांचं काम काय, डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट इज इस्टॅब्लिश्ड इमिजिएटली आयदर आफ्टर इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर ऑर गेटिंग इंटिमेशन अबाउट इट. ज्या वेळेस आपल्याला माहिती कळते की एक तर डिझास्टर होणार आहे त्याचं इंटिमेशन कळतं किंवा डिझास्टर झालेलं आहे त्यावेळेस डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट हे स्थापन केले जातात. मग ह्यांचं काम काय, इट रिव्ह्यूज अबाउट व्हेरियस आस्पेक्ट ऑफ डिझास्टर्स, कीप कंटिन्युअस कॉन्टॅक्ट विथ व्हेरियस एजन्सीज लाईक आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आणि पॅरामिलिटरी फोर्सेस फॉर गेटिंग हेल्प. मग हे जे काय डिस्ट्रिक्ट वाईज कंट्रोल युनिट असतात ह्या कंट्रोल युनिटचं काम काय तर हे काय करत असतं तर डिझास्टर कोणत्या प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये किती हानी झालेली वगैरे हे सगळ्याचा अभ्यास करतं आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या एजन्सी बरोबर ते कॉन्टॅक्टमध्ये राहतं. जसं की डिझास्टरच्या वेळेस आर्मीचा उपयोग कसा करता येईल किंवा आर्मीचा उपयोग होतोय का, एअर फोर्सेस, नेव्ही, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट असतील, पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, ह्या सगळ्यांशी संपर्कात ह्या सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचं काम कोण करते तर हे कंट्रोल युनिट करत असते, जेणेकरून ज्या त्यावेळेस म्हणजे योग्य त्यावेळेस आपल्याला तिथं मदत मिळावी म्हणून. It is also responsible for coordinating with various voluntary organization for their help in disaster management. काही अशा NGOज असतील, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतील किंवा काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असतील की ज्या अशा वेळेस रिस्पॉन्सिबल म्हणजे अशा वेळेस डिझास्टर मॅनेजमेंटसाठी मदतीला येतात. तशा सगळ्या व्हॉलंटिअर ऑर्गनायझेशनशी कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेट करण्याचं काम ह्या डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिटचं असते.
मग काही ऑर्गनायझेशन आहेत की जे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी भारतामध्ये म्हणजे किंवा इतरत्र अशा काही महत्त्वाच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत की जे डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करते, जसं की युनायटेड नेशन डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट, एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर, एशियन डिझास्टर प्रिपेअर्डनेस सेंटर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनची नेम्स इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला विचारू शकतात की इंटरनॅशनल लेवलला कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्या डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करतात. लक्षात ठेवूयात आपण फक्त एवढं, जशा ह्या आपण बघितल्यावरती ह्या पूर्ण इंटरनॅशनल लेवलला असणाऱ्या ऑर्गनायझेशन. तसंच भारतातली कोणती, तर इंडियामध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, त्यालाच आपण म्हटलं जातं NDRF, हॅज बीन इस्टॅब्लिश्ड ॲज द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. ह्या ॲक्टनुसार NDRF ही एक नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हे इस्टॅब्लिश केले गेलेले आहे. डिव्हिजन ऑफ दिस फोर्स आर वर्किंग इन आर्मी, हे आर्मीबरोबरच काम करत असतात. ओव्हरऑल 12 डिव्हिजन्स, ह्यांच्या टोटल किती डिव्हिजन्स आहेत, 12 डिव्हिजन्स आर वर्किंग इन द कंट्री. इट्स हेडक्वार्टर इज इन दिल्ली, ह्यांचं हेडक्वार्टर्स दिल्लीमध्ये आहे. अँड इट इज इन ॲक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी. इन महाराष्ट्र, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स इज इन ॲक्शन थ्रू स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, म्हणजे NDRF प्लस SRPF हे दोघं मिळून महाराष्ट्रामध्ये असे कुठले काही डिझास्टर मॅनेजमेंटचे काम असतील तर ते दोघं मिळून एकमेकांच्या संगतीनं ते करत असतात. Personnel of this force have substantial contribution in rescue work in disaster like cyclone, cliff sliding, building collapse, etc. मग अशा जे काही डिझास्टर असणार आहेत, कुठले सायक्लोन असेल, क्लिफ स्लायडिंग असेल, बिल्डिंग कॉलॅप्स असेल, तशा वेळेस हे NDRF आणि हे SRPF हे दोघं मिळून तिथल्या लोकांचे बचाव किंवा त्या लोकांना वाचवण्याचं काम ते करत असतात. ठीक आहे, मग असं हे झालं डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फर्स्ट एड. आता व्हॉट इज फर्स्ट एड, तर फर्स्ट एडच्या बाबतीत एक डेफिनेशन आहे, ते म्हणजे की इमिजिएट असिस्टन्स गिवन टू एनी पर्सन. आता ह्याचं अक्षर जरा व्यवस्थित नाही आहे पण असू द्या, लक्षात तरी ठेवा की हे एक प्रकारचं इमिजिएट असिस्टन्स आहे ज्या त्या पर्सनला दिलं गेलं विथ मेडिकल इमर्जन्सी, त्याला म्हटलं जातं फर्स्ट एड. म्हणजे थोडक्यात ह्याला मराठीत जर बघायचं म्हटलं तर आपण त्याला म्हणतो प्राथमिक उपचार. आता ह्याला प्राथमिक उपचार का म्हटलं जातं, का तर डिझास्टर घडल्यानंतर एखाद्या इंडिव्हिज्युअलला जर काही इंजुरी झाल्या तर त्या क्षणी त्याला कोणत्या पद्धतीनं आपण इलाज करू शकतो, ह्यालाच म्हटलं जातं फर्स्ट एड किंवा त्यालाच प्राथमिक उपचार असं म्हटलं जातं. फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन. यू हॅव स्टडीड इन अर्लियर क्लासेस अबाउट द टाईप ऑफ फर्स्ट एड. 9th क्लास वगैरे ह्याच्यामध्ये आपण बघतो की फर्स्ट एड काय असतं, कोणत्या प्रकारचं असतं वगैरे, आणि ते कसं पद्धतीनं इंज्युर्ड पर्सनला देण्यात येतं. यूज ऑफ दिस नॉलेज इज युजफुल फॉर ऑफरिंग द हेल्प टू क्लासमेट्स ऑर पीपल अराउंड यू फेसिंग एनी डिझास्टर अँड इंजुरी देअर इन. आपल्या सभोवतालचे आपले क्लासमेट्स असतील, आपल्या सभोवतालचे माणसं असतील, त्यांना जर काही कारणांमुळे कोणत्या डिझास्टरमध्ये जर इंजुरी झाल्या तर त्या इंजुरीचा प्रायमरी एड किंवा आपण फर्स्ट एड कसा करता येईल त्याच्याबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे. समटाईम्स वी हॅव टू फेस द डिझास्टर ड्यू टू आवर ओन अनअवेअरनेस. काही वेळा होतं माणसांकडून की स्वतः निष्काळजीपणामुळं काही ना काही असे डिझास्टर ओढावून घेतले जातात. जसं की आता इथं आपल्याला काही सिम्बॉल दिसतात. आता ही फ्लॅमेबल लिक्विड लिहिलेले म्हणजे काय, हे ज्यावेळेस असा एखादा सिग्नल किंवा असा एखादा सिम्बॉल असणार, साईन असणार आहे, ह्याचा अर्थ काय की त्या जे काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये असं लिक्विड आहे की जे लगेचच जळतं. मग तशा लिक्विडपासून लांब राहणं हे आपलं काम आहे, पण आपण कधी कधी निष्काळजीपणामुळं
असं काहीतरी घडतं, त्याच्यामुळं मग डिझॅस्टर होतो. मग असं जे समजा सिम्बॉल असेल हे असं, त्याच्यावर असं फ्लेमेबल गॅस लिहिलेलं असेल, काही इथं एक्सप्लोजिव्ह लिहिलेलं असेल, तर हे जे काय असे सिग्नल्स असते त्याच्यापासून आपण लांब राहिलेलंच बरं असतं. पण जर आपल्याला त्याचे जर अवेअरनेस नसेल तर मग तिथं असे काही ना काही आपत्ती, डिझॅस्टर, ॲक्सिडेंट घडण्याची शक्यता असते. सम सिम्बॉल्स गिवन बिसाइड्स आर सीन युज्ड अराउंड अस. Those symbols cannot be ignored. Such symbols are useful to avoid mishaps. मग असं कुठलीही अपघात किंवा कुठलीही गोष्ट घडण्यापासून वाचवण्यासाठी ह्या सिम्बॉल्सला कधीच अवॉइड करायचं नाही, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे आपत्ती आपल्यावर ओढवणार नाही. मग हे काही असे फ्लेमेबल लिक्विड, फ्लेमेबल गॅस असेल, एक्सप्लोजिव्ह असे सिम्बॉल्स ज्या ठिकाणी आढळतात तशा ठिकाणापासून किंवा तशा गोष्टींपासून आपण अवेअर राहिलेलं बरं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची मिसहॅप आपल्याबरोबर होणार नाही आहे. ठीक आहे. खाली काही पिक्चर दिसतात बघा, A, B, C. म्हणजे ह्याच्यात काय दिलेलं हे काही प्रकारचे डिझॅस्टर आहेत आणि अशा डिझॅस्टरला आपण कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घेऊ शकतो. ठीक आहे. दिसतंय ह्याच्यात बिल्डिंग कोसळती, मग ह्याच्यात आपण काय करू शकतो, अशा ग्राउंडपासून किंवा बिल्डिंगपासून लांबच्या एरियात जाऊन आपण तिथं उभा राहू शकणार आहे वगैरे. हे असे इथं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. समजा इथं आग लागलेली तर घराच्या बाहेर येणं वगैरे, ज्या त्या पद्धतीनं प्रेझेन्स ऑफ माइंडनुसार आपण काही सिच्युएशन किंवा काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. समजा स्नेक बाईट होत चालली वगैरे, मग तिथं कुठल्या पद्धतीनं आपण प्रिकॉशन घेणार आहेत, हे सगळं आपल्याला ह्या डिझॅस्टर मॅनेजमेंटनुसार कळतं. खाली काही ॲक्टिव्हिटीज आहेत बघा, A, B, C, D, E, F. ह्याच्यात ज्या ॲक्टिव्हिटीज दिसतात आपल्याला त्या कशासाठी, जर समजा डिझॅस्टर मॅनेजमेंट करत असताना किंवा एखादी आपत्ती ओढवून आलेली तशा ठिकाणी आपल्याला माणसांची हेल्प करायची. मग ती माणसांची हेल्प आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो त्याच्यासाठीच्या ह्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत. इन इमर्जन्सी कंडिशन व्हेरियस ट्रान्सपोर्टेशन मेथड लाईक क्रॅडल मेथड, कॅरिंग ऑन बॅक मेथड, कॅरिंग ऑन 2 हँड्स आर टू बी फॉलोड. अशा इमर्जन्सीच्या कंडिशनच्या वेळेस एखाद्या ह्युमन बिंगला आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर तशा वेळेस त्याला क्रॅडल मेथडने ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर क्रॅडल मेथड म्हणजे काय, क्रॅडल मेथड म्हणजे त्या ह्युमनच्या बॅक साईडला वन आहेत आणि त्याच्या क्नीच्या मागच्या साईडला त्याला धरून त्याला उचलणं, ह्याला म्हटलं जातं क्रॅडल मेथड. कॅरिंग ऑन बॅक, त्याला पाठीवर घेणे, जसं की आपल्याला ह्याच्यात दिसतंय इथं हे पद्धतीचं जे काय आहे ट्रान्सपोर्टेशन ते केलं जाऊ शकतं. दोज मेथड डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ व्हिक्टिम. पण ह्या गोष्टी डिपेंड कशावर असतात, त्या व्हिक्टिमवर, म्हणजे जो कोणी व्हिक्टिम आहे त्याच्यावर हे डिपेंड करते की कोणत्या पद्धतीने त्याला उचलून न्यायचे. We face different types of major or minor disaster in our daily life. Varieties of disasters like accident, stampede, injuries in fighting, electric shock, burns, heat shock, snake bite, dog bite, fire due to electric short circuit, epidemic of any disease, etc. happen around us. Victims of disaster need to be offered some primary help before actual medical treatment. First aid is useful in such circumstances. मग आपल्याला असे वेगवेगळ्या वरती सिच्युएशन बघितल्या, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला आढळतं की इथं काय ना काय झालेलं आहे किंवा तशा इंडिव्हिज्युअल्सला आपल्याला तिथं मदत करायची असते. मग तशा वेळेस त्याला प्रायमरी हेल्प म्हणजे डायरेक्टली हॉस्पिटल वगैरे म्हणजे मोठी ट्रीटमेंट देण्याच्या आधी त्याला एक प्रायमरी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रायमरी ट्रीटमेंटलाच आपण काय म्हणतो, फर्स्ट एड, की जे तशा सर्कमस्टन्सेसला एकदम युजफुल ठरू शकते. मग त्या सिच्युएशनला एकदम मोठ्या इलाज देण्याच्या आधी त्याला असं प्रायमरी हेल्प म्हणजेच फर्स्ट एड तिथं देणं गरजेचं असतं. मग आपण बघूयात आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड, हा पण चार्ट इम्पॉर्टंट आहे. मग ह्याच्यात हे जे काय फर्स्ट एड वगैरे केलं जातं, हे फर्स्ट एड करण्यामागचे कारण काय, तर एक म्हणजे प्रोटेक्ट द अनकॉन्शियस, म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल की आपत्तीग्रस्त म्हणून आपण किंवा त्या डिझॅस्टरमध्ये अडकलेला व्यक्ती असेल त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करणं, त्या व्यक्तीचं
प्रिव्हेंट एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. जर समजा एखादी इंजुरी वगैरे झालेली असेल तर इंजुरी झाल्यामुळं त्याच्यातनं ब्लड लॉस होण्याची शक्यता असते. जर ब्लड लॉस जर जास्त झाला तर त्या इंडिव्हिज्युअलचा BP लो झाल्यामुळं त्याला अजून कुठल्या तरी सिरियस कंडिशन होऊ शकते. त्याच्यामुळं आपली प्रायोरिटी काय किंवा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे त्या फर्स्ट एडचं, तर हे त्याचं एक्सेसिव्ह ब्लड लॉस काय करणं, प्रिव्हेंट करणं. त्या इंडिव्हिज्युअलला जर कुठला त्रास होत असेल, रिलिव्हिंग पेन, हे पण फर्स्ट एडचं ऑब्जेक्टिव्ह आहे. इन्शुअर द ॲडिक्वेट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, त्याला ऑक्सिजनचं प्रमाण मिळतं आहे का, तर त्याला त्यावेळेस काय ते CPR मेथड वगैरे आपण ह्याच्या आधीच्या क्लासेसमध्ये बघितलेली आहे. तर अशा CPR मेथडने वगैरे त्याला ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाय होतो आहे का हे इन्शुअर करणं. परत अटेम्प्ट टू इम्प्रूव्ह द कंडिशन, त्या इंडिव्हिज्युअलची डिझास्टरमधून आलेली जी काही कंडिशन आहे त्या कंडिशनला इम्प्रूव्ह करणं, रिकव्हरी प्रमोट करणं, सेव्हिंग लाईव्स, प्रिव्हेंटिंग द डिटोरिएशन ऑफ कंडिशन ऑफ विक्टिम्स, म्हणजे अजूनच त्याची कंडिशन त्या विक्टिमची खराब होण्यापासून वाचवणं. मग इत्यादी गोष्टी करण्याचंच हे मेन ऑब्जेक्टिव्ह असतात फर्स्ट एडचे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट एड का करायचं आपल्याला, तर त्या इंडिव्हिज्युअलला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याचं एक्सेसिव्ह ब्लड लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याचं पेन रिलीव्ह करण्यासाठी, ऑक्सिजनची अमाऊंट ॲडिक्वेट आहे का नाही ते इन्शुअर करण्यासाठी, परत त्याची कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याची रिकव्हरी प्रमोट करण्यासाठी म्हणा, किंवा त्याची जीवन वाचवण्यासाठी, आणि त्याच्या कंडिशनमध्ये अजूनच खराब होण्यापासून वाचवण्यासाठी हे असं फर्स्ट एड केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे फर्स्ट एड किट. प्रत्येक जे काय आपले टूल्स असतात म्हणा, किंवा 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, तशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक किट आढळतं, त्याच्यावर असं प्लस साईन केलेलं असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, फर्स्ट एड किट असं म्हणतो. त्याला रेड लाईनमध्ये असतं बा, असं एक प्लस चिन्ह असतं. हे असं जे काय लोगो असतो ह्याला म्हटलं, आणि अशा लोगो असणारी जे काय बॅग असते त्यालाच म्हटलं जातं फर्स्ट एड किट असं म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट एड किटमध्ये काय असतं, ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या इंडिव्हिज्युअलला बरं करण्यासाठी किंवा त्याला प्रायमरी हेल्प करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात प्रेझेंट असतात. इट इज इसेन्शियल टू हॅव अ मटेरियल नेसेसरी फॉर फर्स्ट एड विथ अस. दॅट मटेरियल इज अवेलेबल इन द फर्स्ट एड किट. यू कॅन ऑल्सो प्रिपेअर अ फर्स्ट एड किट. It is also important to use whatever the material available in the given condition for first aid. मग असं फर्स्ट एड करण्यासाठी तिथं किट अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग त्या किटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत बघा. एक म्हणजे बँडेज स्ट्रीप ऑफ डिफरंट साईज, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे बँडेज असणं गरजेचं आहे. वुंड गेज असणं गरजेचं आहे. ट्रँग्युलर अँड सर्क्युलर बँडेज असणं गरजेचं आहे. मेडिकेटेड कॉटन, जर इंजुरी वगैरे झाली असेल तर त्याच्या कडनी लावण्यासाठी वगैरे हे मेडिकेटेड कॉटन असणं गरजेचं आहे. हँड ग्लोव्ज असणं गरजेचं आहे. क्लीन अँड ड्राय क्लोथ पीसेस फॉर रिमुव्हिंग द ब्लड फ्रॉम इंजुरी. सोप, ते जखम इंजुरी क्लिअर करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी. परत तिथं अँटीसेप्टिक, डेटॉल किंवा सॅव्हलॉन. अँटीसेप्टिक म्हणजे असे केमिकल सबस्टन्सेस विच इनहिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सेफ्टी पेन्स, ब्लेड्स, स्मॉल पेन्स, निडल्स, बँडेड, टॉर्च, सीझर, थर्मोमीटर, पेट्रोलियम जेली, हे सगळे ज्या गोष्टी त्या ह्या फर्स्ट एड किटमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं मिळूनच काय बनवलं जातं, ते फर्स्ट एड किट बनवलं जातं. आता लास्टचा पॉईंट आहे आपला ह्या चॅप्टरमधला, तो म्हणजे मॉक ड्रिल. आता मॉक ड्रिल म्हणजे काय, जर समजा आपल्याला एखाद्या डिझास्टर जर डायरेक्ट आला. आता डिझास्टर म्हणजे काय म्हणतो आपण, सडन इव्हेंटच असतात ना. ते जर अचानक आलं तर आपल्याला त्याला कळणार नाही की आपण त्या डिझास्टरला फेस कसं करायचं. पण तेच जर आपल्याला त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती असेल किंवा त्या तशा डिझास्टरला फेस करण्यासाठीचा थोडासा सराव जर आपल्याकडे झालेला असेल, तर ज्यावेळेस खरं रिअल कंडिशनमध्ये ज्यावेळेस असं डिझास्टर येणार आहे त्यावेळेस आपण त्याला व्यवस्थित मॅनेज करू, व्यवस्थित फेस करू. मग त्याच्यासाठी मॉक ड्रिल म्हणजेच एक प्रकारे तिथं सराव करणे डिझास्टरचा, त्याला असं म्हटलं जातं मॉक ड्रिल. काय केलं जातं बघा, इट इज अ practice to check the preparedness of facing the disaster as early as possible. एखाद्या डिझास्टरला लवकरात लवकर कसं रिप्लाय करता येईल, फेस करता येईल वगैरे, ह्याच्यासाठीचा प्रिपेअर्डनेस किती आहे ते चेक करण्याच्या प्रॅक्टिसलाच म्हटलं जातं मॉक ड्रिल. Virtual apparent situation of disaster is created to check the reaction time for any type of disaster.
मग अशा ह्या मॉक ड्रिलमध्ये काय केलं जातं तर रिअलमध्ये होणारे डिझास्टरच्या जे काही कंडिशन आहेत त्या व्हर्च्युअली किंवा ॲपरंट सिच्युएशन अशा तयार केल्या जातात आणि त्या तयार केलेल्या सिच्युएशनमध्ये लोकांचं रिॲक्शन टाईम काय हे सगळं त्याच्यात चेक केलं जातं. मग हे मॉक ड्रिल करत असताना trained personnel observes their responsibility to check execution of plan designed for disaster redressal. This helps to check the efficacy of the system prepared for disaster redressal. मग हे डिझास्टरपासून व्यवस्थित त्याला हे करता येते का, काय म्हणून त्याला आपण त्याला व्यवस्थित फेस करता येते का वगैरे, त्याचे रेमेडीज वगैरे आपल्याला नीट फेस करता येतात का ते चेक करण्यासाठी अशा मॉक ड्रिल केल्या जातात. त्या डिझास्टरचं रिड्रेसल म्हणजे निवारण. मग त्या डिझास्टरचं निवारण करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याची इफिशियन्सी चेक करण्यासाठी असे मॉक ड्रिल केले जातात. मॉक ड्रिल इज अरेंज्ड ऑन डिझास्टर ऑफ फायर इन व्हेरियस स्कूल बाय द फायर फायटर्स. आपण बघतो भरपूर शाळांमध्ये वगैरे असे एक मॉक ड्रिल घेतल्या जातात की ज्याच्यामध्ये एक ठराविक ठिकाणी अशी आग लावली जाते, मग तिथं फायर फायटर्स येतात. मग तशा वेळेस इट इन्क्लूड द डेमॉन्स्ट्रेशन लाईक एक्सटिंग्विशिंग द फायर, रेस्क्यूइंग द पीपल ट्रॅप्ड ॲट हायर फ्लोअर बिल्डिंग, रेस्क्यूइंग द पर्सन हुज क्लोथिंग हॅव कॉट द फायर एटसेट्रा. मग असे फायर फायटर्स येतात आणि तिथं आपल्याला शिकवतात की जर समजा अशा अचानक जर फायर आग लागली तर त्याला कसं विझवायचं. तिथल्या जे काही समजा काही लोक जर एकदम हाय फ्लोअर ऑफ बिल्डिंगवर जर ट्रॅप झालेले असतील, अडकलेले असतील, तर त्यांना तिथून कसं रेस्क्यू करायचं. एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या समजा जर कपड्यांना आग लागलेली असेल तर त्याला त्याच्यातून कसं वाचवायचं वगैरे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा प्रॅक्टिस म्हणा हे मॉक ड्रिलमध्ये केलं जातं. मग हे एक पोलीस फोर्सेस असतील किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स थ्रू हे ऑर्गनाईज केलं जातं आणि त्याच्यातून लोकांचा प्रिपेअर्डनेस किती त्या डिझास्टरला फेस करण्यासाठीचा ते चेक केला जातो. मग ह्यालाच म्हटलं जातं मॉक ड्रिल. मग मॉक ड्रिल अशा पद्धतीनं आपल्याला उपयोगी ठरतात. मग हे मॉक ड्रिल घेण्यामागचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स कोणते तर पहिले इव्हॅल्युएटिंग द रिस्पॉन्स टू द डिझास्टर, म्हणजे त्या डिझास्टरचा कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे ते बघितलं जातं. इम्प्रूव्हिंग द कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ डिझास्टर कंट्रोल. डिझास्टर कंट्रोल करणारे वेगवेगळे डिपार्टमेंट्स लाईक पोलीस डिपार्टमेंट असतील, तिथल्या म्युन्सिपाल्टीज असतील, तहसील ऑफिसर असतील वगैरे. मग ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ह्या डिझास्टरला कंट्रोल करण्यासाठी नेमकं कसं होतं आणि ते कोऑर्डिनेशन कसं इम्प्रूव्ह करता येईल ह्यासाठीची मॉक ड्रिल असते. परत आयडेंटिफिकेशन ऑफ ओन ॲबिलिटीज, आपण कोणत्या म्हणजे आपण किती चांगल्या पद्धतीनं त्या डिझास्टरला मॅनेज करतोय हे आपली आयडेंटिफिकेशन ऑफ ओन ॲबिलिटीज ते कळतं. इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी ऑफ क्विक रिस्पॉन्स टू डिझास्टर, त्या डिझास्टरला किती लवकरात लवकर आपल्याला रिस्पॉन्स करता येईल हे त्याच्यात इम्प्रूव्ह केलं जातं. चेकिंग द कॉम्पिटन्सी ऑफ प्लॅनड ॲक्शन, जे काय आपण समजा डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी जे काय ॲक्शन प्लॅन केला होता तो किती कॉम्पिटंट आहे किंवा तो किती शाश्वत आहे ते बघितलं जातं. आणि आयडेंटिफाईंग द पॉसिबल इयर्स अँड रिस्क, मॅनेजमेंट करत असताना कोणत्या आपल्याकडनं चुका घडू शकतात, कोणत्या रिस्क घडू शकतात ह्या सगळ्या ओळखणं, ह्याच्यासाठीचा स्टडी किंवा ह्याच्यासाठी अशा मॉक ड्रिल्स घेतल्या जातात. मग असं आहे आपलं पूर्ण हे डिझास्टर मॅनेजमेंटवाला चॅप्टर की ज्या चॅप्टरमध्ये आपण बघतो की डिझास्टर म्हणजे काय असतं, त्या डिझास्टरला मॅनेजमेंट कशी केली जाते वगैरे अशा भरपूर गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकलो. इम्पॉर्टंट आहे चॅप्टर आणि कमी मार्काला जरी असला तरी थोडासाच आहे पण भरपूर चांगल्या पद्धतीनं हा लक्षात राहण्यासारखा चॅप्टर आहे. तर सो ऑल द बेस्ट स्टुडंट, व्यवस्थित स्टडी करा ह्या सगळ्या चॅप्टरचा. आणि काय अडचण आली, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मग मला पर्सनली विचारू